काही गोष्टी परिणामात क्विक असतात, पण त्यामागचा प्रवास हा नेहमीच संयमाचा असतो. आणि हीच गोष्ट खरी करून दाखवली आहे डॉक्टर संजय काटकर सरांनी. क्विक हिल नावाप्रमाणेच उत्पादनात क्षणात परिणाम देतं, पण त्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेली आहे दशकभराची मेहनत, जिद्द आणि त्यांनी दिलेला वेळ. पुण्यातील वाकडेवाडी चाळीतील दोन बंधू, जे एक संगणक आणि कॅल्क्युलेटरचा छोटासा व्यवसाय होता, त्याचं रूपांतर जे आहे ते भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारी IT कंपनीमध्ये होऊ शकतं. IT सुरक्षा कंपनी क्विक हिल त्यामध्ये बदलू शकतं, असा कोणी विचार केला होता का? पण तो त्यांनी केला आणि तो प्रत्यक्षात त्यांनी खरा केलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर त्यांच्या या विलक्षण प्रवासाच्या केंद्रस्थानी आहेत डॉक्टर संजय काटकर सर, को फाउंडर अँड जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ क्विक हिल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, स्किल ब्रिक्स स्टेम एज्युकेशन आणि AI ॲप्लिकेशन, AI फॉर बिझनेस स्पेशलिस्ट, एंटरप्राइज AI अडॉप्शन स्पेशलिस्ट आणि AI इव्हेंजलिस्ट. त्यांची दूरदृष्टी आजही भारताच्या डिजिटल भविष्यास प्रेरणा देते. त्यांची रिमार्केबल जर्नी आपण जाणून घेणार आहोत आज सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये. सर, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. खूप छान वाटते. थँक्यू. आय एम प्लेजर टू बी हिअर. सर, आज प्रत्येक गॅजेट प्रेमी हा खूप खुश आहे, तो तुमच्यामुळे. पण मला सगळ्यात आधी आणि सगळ्यात अवघड प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या कम्प्युटरमध्ये कोण राहतं, व्हायरस की क्विक हिल? ऑफकोर्स क्विक हिल. व्हायरस घाबरतात माझ्या कम्प्युटरमध्ये यायला. व्हायरसला चांगलीच भीती बसलेली आहे काटकर सरांची. सर, IT सुरक्षेच्या बाबतीत भारतामधलं अत्यंत विश्वासाचं नाव आहे क्विक हिल. पण आपलं ब्रँड नेम हे असलं पाहिजे, हे कधी ठरलं आणि हेच नाव का? हे मी कॉलेजमध्ये असतानाच नाव ठरवलं. इन द सेन्स ह्याच्यामध्ये कसं आहे ना, मी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो व्हायरस काढणे, पण हे त्यावेळेस अँटीव्हायरस होते, म्हणजे MNC कंपन्यांचे होते. पण मी काय पाहिलं की त्यावेळेसचे जे अँटीव्हायरस होते किंवा जे काही सोल्युशन्स अवेलेबल होते ते खूप वेळ घ्यायचे मशीन क्लीन करायला. इट यूज टू टेक टाईम. आणि मी लोकांचं फ्रस्ट्रेशन बघायचो की अरे यार, आता लावलं मशीन 1 तास लागणार, 2 तास लागणार, काम थांबलं. कारण त्यावेळेस विंडोज नव्हतं, हे डॉस होतं, हे लिनियर होतं. म्हणजे काहीतरी चालू केलं की आपल्याला काही नाही करता. विंडोज कसं एक चालू ठेवलं, दुसरीकडे सरकवलं, दुसरं मल्टीटास्किंग, तर ते नव्हतं. मग खूप फ्रस्ट्रेशन्स होते. आणि दुसरं की बऱ्याच वेळा व्हायरस असला की अँटीव्हायरस सांगायचे की तुम्ही क्वारंटाईन करा, फाईल तुमची बॅकअपमधून रिस्टोर करा. हे 2 कन्सर्न्स होते युजरला. आणि मी म्हटलं माझ्या प्रोडक्टमध्ये हे नसणार. मी ते क्लीन करणार. एक तर पहिली फाईल क्लीन करणार, म्हणजे क्लीन करणार, दुसरं फास्ट करणार. आणि हे मी फर्स्ट व्हर्जनपासूनच अचीव्ह केलं. आणि मग म्हटलं हे कम्युनिकेशन नावातच असलं पाहिजे. मग ते क्विक हिल, असे खूप 2-3 नावं सुचले, पण मला क्विक हिल खूप रिलेव्हंट वाटलं. आणि मग मी ते खूप कमाल सर. आणि अगदी नावाप्रमाणेच ते आम्हाला रिझल्ट सुद्धा देतं. एक्झॅक्टली. आणि ते नावच कम्युनिकेट करून टाकतं काय ऍक्च्युली पर्पज सॉल्व. आपण जेव्हा बालपणात जातो ना, तेव्हा प्रत्येक जणाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची आवड असते. तर तुम्ही किती गॅजेट प्रेमी होता आणि तेव्हा तुमच्याकडे कोणते गॅजेट्स असायचे? अरे, माझं लहानपण तर पूर्ण असं इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर खेळण्यात गेलेलं आहे. कारण कसं आहे की माझ्या घरी माझे वडील असे रेडिओ रिपेअरिंग वगैरे करायचे. रेडिओ रिपेअरिंग, मिक्सर, इस्त्री, असल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि त्या उघडून खेळायचं त्याच्याबरोबर आणि ते कसे चालतात बघायचं, हे मला म्हणजे शाळेत असल्यापासूनच येत होतं ॲक्च्युली. वाह वाह वाह. म्हणजे जो रेडिओ तुम्ही अगदी मनापासून ऐकता, ते रेडिओला आतमध्ये तो कसा आहे हे तुम्ही बघितलेलं आहे? हो. मग इनफॅक्ट असं खूप कुतूहल पण होतं. आवाज कुठून येतो पासून सुरू ते नंतर आता म्हणजे माहिती पडलं कसं चालतो काय वगैरे. लहानपणी तुम्ही पण कुठलं तरी गॅजेट वगैरे बनवायचा प्रयत्न केला होता का? काहीतरी आपण छान काहीतरी बनवूयात. माझ्या केसमध्ये ना, आम्ही इलेक्ट्रॉनिक्सवर जास्त फोकस होता. आणि स्पेशली माझा जो एल्डर ब्रदर आहे, म्हणजे मोठा भाऊ कैलाश, त्याला इलेक्ट्रॉनिक्सचं आम्ही मॅगझिन लावलेलं, इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू त्या मॅगझिनचं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये एव्हरी टाईम एक प्रोजेक्ट्स असायचे. आणि त्या प्रोजेक्ट्सला इलेक्ट्रॉनिक वस्तू जे मिळायच्या ते आपल्या इथे अपबळून चौकाच्या तिकडे मिळायच्या. आणि आम्ही त्या वस्तू बनवायचो. म्हणजे ते कधी साऊंड सिस्टम असेल तर कधी इलेक्ट्रॉनिक वॉच आपल्या टेबलवर ठेवायला, अशा खूप वस्तू आम्ही लहानपणीच बनवल्या होत्या. वा 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 वा. सर, असं झालंय की शाळेमध्ये असताना तुमच्या ह्याच म्हणजे आपण नवीन नवीन गोष्टी इन्व्हेंट करण्याच्या स्किलमुळे तुम्ही शिक्षकांचे खूप लाडके वगैरे असाल? तसं फार नाही म्हणता येणार. कारण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं होतं. जरा जास्त लहान असताना, म्हणजे मी म्हणेल 4वी-5वी, मी खूप मस्तीखोर होतो. शाळा बुडवायचो, घरातनं शाळेसाठी बाहेर जायचो, पण शाळेत मी नुसतं दप्तर ठेवायचो आणि मी बाहेर असायचो वर्गाच्या. ह्या गोष्टीला वैतागून एकदा मला टीचरनी पॅरेंट्सला बोलवून सांगितलं की आम्ही ह्याला फेल करतोय. तुला माहिती आहे माझे पॅरेंट्स काय म्हणले? करून टाका फेल त्याला, त्याच्याशिवाय सुधारणार नाहीत.
बापरे, म्हणजे मला असं वाटतं की सुधारणा होण्यासाठी जर तुम्हाला फेल व्हावं लागलं. वडील खूप स्ट्रिक्ट होते त्या बाबतीत. आई म्हणतो ती नाही हो सोडा थोडा जाऊ द्या तो करेल, पण नाही म्हणजे. पण मला असं वाटतं त्या गोष्टीला तुम्ही खूप सिरियसली घेतलं. पण हो पण त्याच्यानंतर खूप चेंज झाला. आणि कसं आहे की चेंज म्हणण्यापेक्षा कसं आहे की त्याच्यानंतरचा जो वर्ग होता फेल झाल्यानंतर ती जी क्लास टीचर होती खूप स्ट्रिक्ट होती. मला अजूनही आठवतं. मी पहिल्या सवयीप्रमाणे पहिल्याच दिवशी मागं जाऊन बसलो आणि मी अटेंडन्स घेतलं आणि मग क्लिअरली सांगितलं हे रिपीटर आहे, त्यांनी पहिलं पुढे येऊन बसायचं. आणि आणि पुढे बसणाऱ्याने सांगितलं की ही जागा फक्त यांची आहे. आणि बसवलं. आणि मी नेहमी सारखा नवीन होमवर्क दिला, काय करायची सवय नाही, गेलो बसलो. टीचर दुसऱ्या दिवशी होमवर्क कुणी केला, मी बुक काढलं, ब्लँक होतं. जवळ येऊन मांडीला जो चिमटा काढला, डोळ्यातनं पाणी. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, आय कॅनॉट बिअर दिस पेन. आणि म्हटलं नाही, रोज सकाळी उठून पहिला होमवर्क केल्याशिवाय शाळेत जायचं नाही असं. म्हणजे ते बरं, तुम्ही जे म्हणाला की जे रिपीटर्स समोर बसायचे त्यातले आज कोणी तुमच्याप्रमाणे कुठल्या क्षेत्रात आहेत का? क्षेत्रात अशा वेगवेगळ्या आहेत पण, आणि भेटत पण असतात. आणि मी जुन्या आठवणी काढून खूप गप्पा पण मारत असतो. त्याबरोबर जे माझे फ्रेंड्स झाले त्या वर्गापासून ते अजूनही फ्रेंड्स आहेत माझे. ऍक्च्युली ती फ्रेंडशिप मला असं वाटतं की जर ती परत आयुष्यात नाही होऊ शकत. हो त्यांच्या बरोबर जे शेअर केले किंवा जे मन मोकळेपणाने बोलू शकतो ना, ते आपण असं आता जे कोणी नवीन झाले असेल त्यांच्याशी तेवढं नाही बोलू शकत आपण. सर आता आणि मैत्रीमध्ये भीती पण वाटते की आपण जे बोलतोय ते खरंच त्या व्यक्तीपर्यंत असेल का, नाही तर तुमचे ते मित्र त्यांच्याजवळ तुमचे त्या काळातले सगळे गुपितं अजूनही असतील सुरक्षित. एक्झॅक्टली. सर मला हे जाणून घ्यावंसं वाटतंय की आज तुम्ही सगळ्या गॅजेट प्रेमींसाठी हिरो आहात, कारण की टेक्नॉलॉजीचा वापर करताना अँटीव्हायरस आल्यामुळे आमच्याकडे आम्ही ते गॅजेट व्यवस्थित वापरू शकतोय. सर तुमचे बालपणीचे असे हिरो कोण आहेत ज्यांनी तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दलची जी क्युरिओसिटी आहे ती वाढवण्यासाठी मदत केली, मग रिअल असू देत किंवा फिक्शनल असू देत? जसं मी म्हटलं मला इलेक्ट्रॉनिक्स मॅगझिन वाचायची सवय होती. त्याच्यातले काही प्रोफेसर्सचे गोष्टी मला खूप आवडायच्या आणि ते खूप आतुरतेने वाचायचो. त्याचबरोबर टी व्हीवरचे शोज जसे स्टार ट्रेक म्हणून खूप पॉप्युलर होतं त्या काळामध्ये, ते खूप असं कुतूहल वाटायचं की अरे असं पण. ऑफकोर्स ते सगळं फिक्टिशियस होतं, सायफाय होतं, पण एक कुतूहल पण होतं की अच्छा असं होऊ शकतं, असं करू शकतो. मग थोडं ते एक क्रेज होतं. असं कुठलं प्रोजेक्ट आठवतंय का की जे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केला ते सक्सेसफुल नाही झालं पण तरी तुम्हाला त्यातनं समाधान मिळालं की अरे आपण हे काहीतरी इन्व्हेंट केलेलं आहे, खूप प्रयत्न केलेत पण नाही जमलं पण तरी मजा आली करताना? हो असं म्हणजे खूप वेळा झालेलं. म्हणजे मी जसं त्या मॅगझिन्सला फॉलो करायचो, मी बरेचसेच प्रोजेक्ट्स बनवायचा प्रयत्न करायचो. इनफॅक्ट त्या दिलेले सगळे कंपोनंट्स फेच करून त्यांना सोल्डरिंग करून, पण बऱ्याच वेळा ते म्हणजे सक्सेसफुल पण व्हायचे, पण बऱ्याच वेळा असं व्हायचं की जसं म्हटलं तसं रिझल्ट यायचा नाही. मग कुठला कंपोनंट गणलाय काय कळायचं नाही, फ्रस्ट्रेशन पण यायचं. पण नंतर असं वाटायचं की ठीक आहे, आणि काय होतं किंवा काय होऊ शकत नाही हे पण कळतं ना. म्हणजे असं मी ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे की तुम्ही जितक्या वेळेस अपयशी होत असतात तेवढ्या वेळेस तुम्ही केलेले ते प्रयत्न असतात, त्यामुळे त्याला अपयश खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही, तितके आपण केलेले ते प्रयत्न असतात. सर तुमच्या कुटुंबामधला एखादा मजेदार प्रसंग सांगाल का की त्याच्याशिवाय तुमच्या घरात म्हणजे एक प्रत्येक फॅमिलीची आपली एक ओळख असते, काही किस्से असतात की अरे हे म्हटलं तर काटकर कुटुंब आहे? असे खूप आहेत. माझ्या आणि माझ्या सिस्टरमध्ये खूपच हे व्हायचं, छोटे छोटे भांडण, छोटी छोटी मस्ती. जसं आता मला गॅजेट बनवायची सवय होती, मी काय केलं एकदा एक पुस्तक बनवलं होतं, त्याच्यामध्ये आत छोटंसं शॉक देणारं सर्किट होतं आणि ते डिक्शनरीसारखं जाड होतं आणि मी ते सगळ्यांना देऊन शॉक द्यायचो. ते ती एकदा बसली ती आईबरोबर, मी तिला दिलं आणि म्हटलं बघ याच्यात काय लिहिलं. तिने असं उघडलं, तिला कायच होत नव्हतं. म्हटलं अरे हिला कसं काय होतं. बाकी सगळ्यांना मी आईला दिलं, आईला पण झटका बसला, तिने असं फेकून दिलं ते. आणि म्हटलं तिला ती एकदम वेगळीच आहे. मग तेव्हापासून मी लक्षात ठेवलं की हिला आहे ना कसलाच शॉक बसत नाही, पण ती दुसऱ्यांना शॉक देते. म्हणजे कसं ना, एक इन्सिडेंट असा आहे, त्यावेळेस असं इकॉनॉमिकली खूप चांगली स्थिती नव्हती, तर आम्ही असं आपल्याकडे असे काही स्पेशल वस्तू असायचे, जसं की पाहुणे आले की सरबताचे ग्लास काढायचे, ते स्पेशल असतात काचेचे. मग असं कधी दिवाळी दसरा असलं की आपण पुसून ठेवतो, तर ते ठेवत असताना माझ्या सिस्टरच्या हातनं ग्लास पडला, फुटला. पॅनिक, आम्ही ग्लास फुटला, कोणाला सांगायचं नाही. मग असं ते तिने लगेच लपून ठेवलं. नंतर मग संध्याकाळी जेवण करत असताना मी असंच बोलून टाकलं, भावाला सांगितलं, आईला सांगितलं अरे ग्लास फुटला. मला वाटलं आई आता तिला ओरडेल. आईने तिला विचारलं काय ग्लास कसा फुटला. ती नेमकी ग्लास पशीच होती, तिने दुसरा ग्लास घेतला आणि सोडून दिला खाली आणि म्हणाली असा फुटला. तो
तो म्हणजे आम्हाला शॉक होता की ग्लास फोडू शकते आई वडिलांसमोर. दॅट वॉज समथिंग कम्प्लिटली म्हणजे मी ते कधीच विसरणार नाही. तेव्हापासून आम्ही तिला म्हणजे काही विचारायचं नाही, हे असं कसं झालं नाही विचारायचं. आजही तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशा गमती होतात का? हो, अजून पण होतात ऍक्च्युली खूपच. आणि आम्ही असे जुन्या आठवणी येतात आणि मुलांना जेव्हा सांगतो त्यांना पण खरं वाटत नाही असं झालं होतं. हे असं करू शकतात त्या. ओके, तर हे जाणून घ्यावंसं वाटतंय की आता तुमचं खूप हेक्टिक स्केड्यूल असतं, पण तरी सुद्धा आपला दिवस सुरू होतो संपेपर्यंत काही गोष्टी अशा असतात त्या आपण करतो म्हणजे करतो, म्हणजे नो मॅटर वॉट, आपण किती बिझी आहोत पण ती गोष्ट तुम्ही स्किप करत नाही, असं काय आहे? ते ना वेळेप्रमाणे थोडं बदलतं, पण सध्या म्हणले तर काही वर्षांपासून माझं रुटीन फॉर्म म्हणजे मी माझ्यासाठी वेळ काढणं, ज्याच्यासाठी मी सेल्फ लर्निंग म्हणेल त्यासाठी मी नक्की आज म्हणजे वेळ काढतो. मग त्याच्यामध्ये माझं नवीन लँग्वेज शिकायची असेल, जसं मी स्पॅनिश शिकतोय, मग मी माझ्या म्हणजे हेल्थ रुटीन लाईक वर्कआउट वगैरे हे नित्याने, म्हणजे मग मी कुठल्या ट्रिपला गेलो असेल नाही तर कुठेही असेल आय मेक शुअर की मी ते फॉलो करतो. क्या बात आहे. त्यामुळे तुम्ही एकदम फिट पण दिसतात सर, आणि तुम्ही मानसिक आरोग्यावरती पण काम करताय. येस येस. मला असं वाटतं की जर आपण मेंटली आणि फिजिकली फिट असेल तर ऑटोमॅटिकली आपला काम जे आहे ते आणखीन प्रोडक्टिव्ह होतं, म्हणजे आपल्याला एनर्जेटिक वाटतं आणि थकवा येत नाही, हेच मी म्हणेल ऍक्च्युली. आता आपण बघतोय की बऱ्याच गोष्टी आपल्याला ऑनलाईन दिसत असतात. कधी असं होतं की एखादी हॉबी तुम्ही जे आहे ऑनलाईन ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणून ते बघून फॉलो केली आहे किंवा करायला सुरुवात केली आहे? तेच एक लँग्वेज लर्निंग, मी त्याच्यातनंच पडलो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक 4-5 वर्षापूर्वी. बट मला ते कूल वाटलं की यार आपण एखादी फॉरेन लँग्वेज बिना कुठल्या टीचरची विथ सम ऑनलाईन टूल्स म्हणतो ना ॲप बेस्ड आणि शिकू शकतो, आणि प्रयत्न केला तर जमता येते ॲक्च्युली. आणि सो आय एम एन्जॉईंग दॅट. क्या बात आहे, मस्त. म्हणजे तुम्ही स्पेनला गेला तर बोलू शकाल छानपैकी. बोललेलं चांगलं समजतं, फडाफडा बोलता नाही येत कारण त्याची सवय नाही अजून. पण मला असं वाटलं की तिकडे एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं यायला लागेल. हो. इनफॅक्ट मला मूवीज पण समजतात, तर मी याच्यावरती नेटफ्लिक्सवर स्पॅनिशमध्येच बघतो ॲक्च्युली. क्या बात आहे. सर, मला पुन्हा थोडंसं बालपणात जावं असं वाटतंय की लहानपणी तुम्हाला कोण असे मेंटॉर भेटले होते ज्यांनी तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दलचं प्रेम वाढवलं? वडील होते, त्यांच्याकडे मी बघून शिकायचो. ते म्हणजे त्यांनी असं स्वतःहून कधी मला असं काही बोलले नाही किंवा एक्सप्लेन नाही केलं. पण गायडन्स म्हटलं तर माझा मोठा भाऊ, त्यांनी खूप वेळा गाईड केलं आणि खूप वेळा असं हे कर, हे नको करू, ह्याच्याकडे लक्ष दे. आता इलेक्ट्रॉनिक्स जसं मी म्हटलं मला खूप सवय होती, तर माझं नॅचरली 12th नंतर मी BE इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेत होतो, पण ते ॲडमिशन मिळत नव्हतं पुण्यात. मग त्यांनी सांगितलं अरे कम्प्युटर्स दिसतंय फ्युचर, तू ते ट्राय कर, BCS ट्राय कर. मग मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे मी ॲडमिशन घेतलं आणि माझ्या इवन पहिल्या दिवशीपासून फर्स्ट इयरला मला सारखं वाटायचं मला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं होतं, हे इथे आणलंय मला, ते फील होतं. पण त्याचबरोबर मग हळूहळू जे शिकत गेलो ना, मग असं वाटलं अरे हे पण इंटरेस्टिंग आहे, हे पण इंटरेस्टिंग आहे. आणि ते तर माझं करिअरच झालं नंतर ॲक्च्युली, असं म्हणून. मॉडर्न कॉलेजमधनं केलेलं? राईट. राईट. आणि त्यानंतर आय वाडिया कॉलेजमधनं पण तुम्ही पुढे शिकला? हां, मास्टर्स मी वाडिया कॉलेजमधनं केलं. म्हणजे मी ग्रॅज्युएशन मॉडर्नमधनं कम्प्लीट केलं आणि मग त्यानंतर मास्टर्सला वाडियामध्ये. कॉलेज डेजमध्ये सुद्धा बरेच जण जे आहेत ते कोण आपल्या प्रेमात पडेल याच्या शोधात असतात किंवा कोणाच्या तरी प्रेमात पडतात. तुम्ही मात्र टेक्नॉलॉजीच्या प्रेमात होतात. रोज काही ना काहीतरी इन्व्हेंट करायच्यात, लँग्वेजेस शिकवत होता, C लँग्वेज, प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही तेव्हा शिकलात. हो, कॉलेजमध्ये कसं जसं मी म्हटलं सुरुवातीचं पहिलं वर्ष तर ह्याच्यातच गेलं की मला करायचं नव्हतं, पण त्याच्यामध्ये काही हार्डवेअर सब्जेक्ट होते, अगेन ते माझ्या इंटरेस्टचे होते. पण जसं सेकंड इयरला गेलो आम्हाला लँग्वेजेस शिकवायला लागले आणि ते थोडं इंटरेस्टिंग वाटलं. आणि मला म्हणजे कसं आहे ना की बिना अभ्यास करता मार्क्स मिळाले की मी खूप खुश व्हायचो. आणि ते लँग्वेजची लर्निंग हे ते त्यातलं एक होतं प्रोग्रॅमिंग. आणि मी बघायचो की बऱ्याच जणांना ते अवघड जातं आणि मला सरप्राईज व्हायचं की कारण मला बाकी सब्जेक्ट अवघड जातील, स्टॅटिस्टिक्स वगैरे वगैरे, पण ते खूप सोपं जायचं. आणि सेकंड इयरच होतं जेव्हा मी पहिल्यांदा व्हायरस बघितला. म्हणजे कॉलेजमध्ये आमचे प्रॅक्टिकल्स आठवड्यातनं 3दा म्हणजे 3 तास एकदाच असायचे. मग आम्हाला 3 तासासाठी आम्ही ती वाट बघायचो कधी हात मिळेल, कम्प्युटर हात लावायला मिळेल. आणि बऱ्याच वेळा आमचा तो फ्रायडे किंवा थर्सडे असायचा, तर थर्सडेला लोड शेडिंगमुळे लाईट जायची, असं सॅड व्हायचं. पण आणि एकदा बघितलं लॅब बंद आहे, लाईट आहे, तर सर म्हणले सर ते सगळे व्हायरस इन्फेक्टेड आहेत त्यामुळे बंद आहेत, आज प्रॅक्टिकल होणार नाही. दॅट मेड मी थिंकिंग अरे हे काय चाललंय, आता लाईट बरोबर व्हायरस सुद्धा आपले अडथळे आणू शकतो. तिथून माझा आणि व्हायरसचा मी म्हणेल की पहिली ओळख, पहिला सामना सुरू झाला ॲक्च्युली. लोक व्हायरसपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही व्हायरसच्या जवळ जातात.
सर आज आपण पाहिलं तर सगळ्यांना माहिती आहे क्विक हील ही भारताची सगळ्यात मोठी अँटीव्हायरस कंपनी आहे, पण याची सुरुवात कशी झाली ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. सेकंड इयर होतं ना, तिथून मला जे व्हायरसचे चॅलेंजेस आले, प्रॅक्टिकल बुडायचे, मग मी कैलासच्या ऑफिसला जायचो. कैलासनी त्यावेळेस एक वर्कशॉप उघडलेलं जिथे तो कॅल्क्युलेटर रिपेअरिंग, कम्प्युटर रिपेअरिंग हे सगळं करायचा, मेंटेनन्स. आणि मग कधीतरी तिथे कम्प्युटरला प्रॅक्टिस करायला मिळेल म्हणून मी तिकडे, तो म्हटलं तर येत जा कधी, मग मी गेलो. पण तिथे मी पाहिलं की त्याच्याकडे आलेले कम्प्युटर्समध्ये कधी कधी व्हायरस इन्फेक्शन असायचं आणि त्याच्यामुळे ते पण बंद असायचे. मग लक्षात आलं की दिस इज अ बिग प्रॉब्लेम. म्हणजे कॉलेजमध्ये बंद आहेत, इकडे बंद आहेत आणि त्याच्याकडे येत आहेत, म्हणजे त्या कंपन्यांमध्ये पण व्हायरस प्रॉब्लेम आहे आणि त्यांनासुद्धा माहीत नाही की तो व्हायरस प्रॉब्लेम आहे. ते हार्डवेअर प्रॉब्लेम समजून ते पाठवून द्यायचे. आणि मग मी असं बघायला लागलो की काहीतरी करता यायला पाहिजे याच्यावर. आणि जसं माझं आधीपासून काहीतरी नवीन करायचं हे छंद होता, त्यात मी प्रोग्रॅमिंग शिकवताना आम्हाला डिबगिंग पण शिकवलं होतं सेकंड इयरला. आणि डिबगिंग हे स्किल खरं बघितलं तर सगळे कॉलेजमधले स्टुडंट आहे ना, त्याला असं एक छोटा सब्जेक्ट समजून विसरून जातात. पण मी त्याच्यानेच आपण व्हायरसला पण डिबग करू शकतो आणि रिव्हर्स इंजिनियर करू शकतो हे मला त्याच वर्षी कळालं. आणि मी पहिला व्हायरस जेव्हा डिबग केला तिथे, आणि दॅट्स वेअर माझं क्लिक झालं की अच्छा हे सॉल्व्ह होऊ शकतं. आणि ते सॉल्व्ह केलेलं बघून माझा म्हणजे मोठा भाऊ म्हटला, अरे वा, माझ्या ऑफिसमधले कम्प्युटरला पण तू काढून दाखव. आणि मी टूल वगैरे काही लिहिलं नव्हतं, नुसतं रिव्हर्स इंजिनियर करायचं, मॅन्युअल टूल्स वापरून क्लीन करायचं. म्हणजे व्हायरस काढायचं असेल तर संजयला बोलवा, हे असं सुरू झालं त्यावेळेस. म्हणजे ज्या छोट्या गोष्टीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, सरांनी त्याच्यावरती फोकस केला. म्हणजे बघा, आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर छोट्यातनंच मोठं करायचं असतं आपल्याला, हो की नाही सर? फार इंटरेस्टिंग आहे हे. आणि मला हेही ऐकायला मिळालेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये कोणी येत नव्हतं, इन्व्हेस्टर्स नव्हते, कोणी विकत घ्यायला तयार नव्हतं, पैसा नव्हता, फंडिंग नव्हतं. मग कशी एवढी मोठी कंपनी झाली? आमचं जे लहानपण वाकड्यावाडीत गेलं ना, तिथून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे की तू जर बघशील चाळीतलं लाईफ कसं असतं की आपण उठलो की सकाळी पहिलं टॉयलेटच्या रांगेत उभं राहण्यापासून सुरुवात असते. कॉमन टॉयलेटला उभं राहावा, उशीर झाला तर शाळेला उशीर होणार, शाळेतनं आलं की पाणी जर 2 तास येतं, तेवढ्या वेळात तुम्ही नळावर पोचले नाहीत तर यू विल बी लेट. अशा सगळ्या गोष्टी, पाणी मिळणार नाही, किंवा आठवड्यातनं एकदा रॉकेल येतं, रेशनच्या लाईनीत उभं राहायचं आणि कधी कधी तासनतास उभं राहून पण मिळत नाही, असं पण व्हायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं एक काइंड ऑफ मी म्हणेल ना धडे मिळत गेले, आपण एक शिकवण घेत गेलो की सगळे आपल्या मनासारखं होईलच असं नाही, किंवा परिस्थितीत आपल्याकडे सगळं असेलच असं नाही, पण तरीसुद्धा आपल्याला हॅव टू गो. म्हणजे दुसऱ्या दिवशी परत रांगेत उभं राहायचं आणि रॉकेल मिळतं. म्हणजे काय की यू जस्ट हॅव टू शो अप, कीप गोईंग, कीप ट्राईंग. आणि हे मला त्या अर्ली स्टेजचं जे लाईफ होतं ना स्टार्टअपचं, एक्झॅक्टली तसंच आहे. स्टार्टअपला सुद्धा तुमच्याकडे रिसोर्सेस कमी असतात, तुमच्याकडे जागा कमी असते आणि चॅलेंजेसचं काहीच कमतरता नसते. आणि मग तुम्ही त्यावेळेस जर तुम्ही गिवअप केलं तर देन इट इज नॉट गोइंग टू टेक. सो त्यावेळेसचा जो माइंडसेट येतो तुमचा, तो माइंडसेट तसा बिल्ड झालेला, तो माइंडसेट माझा आणि कैलासचा खूप स्ट्रॉंग होता. काय नाही, वी जस्ट हॅव टू कीप कमिंग अँड कीप वर्किंग, कीप ट्राईंग. आणि ते चॅलेंजेस रिअली खूपच मस्त आम्हाला सोडवता आले. पण ते सुरुवातीचे चॅलेंजेस खूप छोटे होते म्हणेल, नंतर कंपनी जशी मोठी होत जाती तसे चॅलेंजेस चेंज होतात आणि आपण शिकतो त्यातनं. पुढचे धडे मी स्टार्टअपमधनं शिकलं आणि मग तसं पुढे करत गेलो. ॲक्च्युली क्या बात आहे, क्या बात आहे. कीप गोईंग, थांबायचं नाही. आणि तुम्ही दोन्ही भावंडांनी आपली एकमेकांची साथ जी आहे ती कधी सोडली नाही. त्यामुळे मला असं वाटते की एवढी मोठी उंची तुम्ही आज गाठू शकलेला आहात, ओके नाही? त्यामध्ये तुमचे फॅमिली व्हॅल्यूज सगळ्यात महत्त्वाचे. आणि बऱ्याच वेळा म्हणजे इनफॅक्ट असं खूप वेळा झालं की चॅलेंजेस इतके होते. म्हणजे आता फंडिंग हे खूप इम्पॉर्टंट नाही चॅलेंज, आणि मग फंडिंगला नाही म्हणायचे की नाही, बँक्स पण नाही म्हणायचे. मग फंडिंगचं कसं करणार? तर मग कैलाश काय करायचा, त्याचे जेवढे कम्प्युटर रिपेअरिंगमधनं अर्निंग व्हायचं ते सगळं तो इकडे इन्व्हेस्ट करायचा, घरी काय नाही घेऊन जायचा. आणि हे मी सगळं पाहिलेलं. आणि मग तरीसुद्धा चालू व्हायला थोडंसं हेल्प व्हायचं. मग कधी कधी कस्टमर्स तर कधीच, म्हणजे मी तर म्हणेल 3 ते 4 वर्ष आम्हाला एक कस्टमर मिळाला नाही, तरीसुद्धा आम्ही बनवत होतो. पण मग एवढे 3 वर्ष कसं चालवलं? तर एक तर त्याची इन्व्हेस्टमेंट, दुसरं आम्ही काय करायचो, ते अँटीव्हायरस जे काय बनले चल विकत नाही घेत, आम्ही फ्री द्यायचो. मेंटेनन्स जे आमच्याकडे पाठवायचे त्यांना आम्ही फ्रीली द्यायचो. आणि त्यांच्याकडून फीडबॅक यायचा की तुमचं प्रोडक्ट आम्ही एवढे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स वापरतो पण प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला की आम्ही तुमचं वापरतो. म्हणजे हा जो फीडबॅक तो लिटरली आम्हाला असं वाटायचं वाव, ह्याच्यासाठी का होईना आपल्याला काम केलं पाहिजे. ॲक्च्युली खूप वेळा डिस्कशन आमच्या दोघांमध्ये झाले की नाही तू तरी शिकलाय, मला म्हणायचं तू जाऊ शकतो, करू शकतो, जॉब मिळेल, कशाला कंटिन्यू करतो.
पण मग मी थोडा विचार करायचा की त्यांनी एवढे इन्व्हेस्ट केलं त्याचं काय, म्हणजे त्यांनी परत त्याला ते कसं मिळणार, आणि आपण सोडून गेल्यावरती काय ठीक आहे जॉब मिळेल. हे सगळे वेगवेगळे रिझन्स एव्हरी टाइम यायचे आणि मग वेगवेगळे रिझननी मी ते कंटिन्यू करायचं. एक नंबर खूप इन्स्पायरिंग आहे सगळं ऐकणं. आणि खरं तर आपलं ना लहानपण आपला मोठ्या होण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतं, की त्यामध्ये आपण काय अनुभव घेतले, तेव्हा आपण काय पाहिलेलं आहे, तेव्हा आपण काय शिकलेलं आहे, तेव्हा आपण कोणता ॲटिट्यूड डेव्हलप केलेला आहे. बऱ्याच गोष्टी ना खूप उशिरा कळतात ते काय शिकवायसाठी आपल्या लाईफमध्ये आल्या होत्या. म्हणजे मी तर म्हणेल आता मी 3 डिकेड म्हणजे 30 वर्ष ह्या फील्डमध्ये, आणि मग आत्ता जर मी त्याच्याकडे बघितले ना तर मी कसं बघतो की तुम्हाला त्या गोष्टी ज्या घडवतात ते एकच गोष्ट सांगून जातात की तुम्ही जिथे वाढतात ती तुमची परिस्थिती ठरवू शकेल, पण तुम्ही त्या परिस्थितीनं काय शिकताल ना हे तुमचे भविष्य ठरवू शकतं. हे एवढं खूप इम्पॉर्टंट शिकलं मी त्यात. खूप छान आहे सर. हा तुमचा कोट मी ॲक्च्युली तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवरती वाचला होता, मला आठवतंय. सर आता तुम्ही जेव्हा वाकडेवाडीतल्या चाळीबद्दल बोलला तर जो बालपणीचा संघर्ष त्यातनं मिळालेले धडे तुम्ही आम्हाला सांगितलेले आहे, ते आज तुमच्या आताची लाईफस्टाईल कम्प्लिटली वेगळी आहे. तर एक वेगळं आयुष्य तुम्हाला मिळालं आहे तुमच्या मेहनतीमुळेच, पण त्या चाळीतली कोणती वाईब तुम्ही मिस करतात? ती वाईब मी म्हणेल ना ज्या पद्धतीने छोटे छोटे विन्स सेलिब्रेशन करायचं, जसं आता मॅच झाली तेव्हा. आत्ता मी म्हणेल की आपण तेवढं नाही करत सेलिब्रेट आता, कारण की चाळीत बघितलं ना आता आपण साधी सायकल घेतली तर इतकं खुश होतात की नुसते आपणच नाही तर आजूबाजूचे पण खुश होतात. मग छोटे छोटे सेलिब्रेशन्स खूप इझिली करायचो आणि त्याच्यात जो आनंद मिळायचा. मग आता असं होतं की आपण इतक्या मोठ्या वस्तू आणतो, काय करतो, काहीच नाही. म्हणजे आय रिअली मिस दॅट आय विल से. तुम्हाला आठवतंय तुमची पहिलं म्हणजे सायकल होती की पहिली बाईक घेतली होती, काय घेतली होती? कारण की जनरली असं होतं की जे मोठे भाऊ असतात त्यांचीच लहानांना वापरायला मिळते, राईट? सायकल सुद्धा आम्ही आजूबाजूच्याच वापरायचो, नंतर वडिलांनी त्यांच्यासाठी घेतलेली तीच. आज सरांकडे एकदम महागडी कार आहे, राईट? पण तरी सरांचा जो ॲटिट्यूड आहे तो अतिशय हंबल आहे. त्यामुळे आता ती आत्ता जी महागडी कार आणि तेव्हाची मिळालेली दुसऱ्याची सायकल वापरणं, यातला फरक काय? आनंद एक्झॅक्टली. तो जो आनंद होता ना म्हणजे तो खूप असा थोड्या वेळ असं वाटायचं वाव काहीतरी अचीव केलं. आता तो लवकर मिळत नाही, त्याला असं खूप वेगळी, म्हणजे मी म्हणेल की जमाना खूप चेंज झालेला आहे आता खूपच. सर जेव्हा आपण आता मागे वळून बघतायत त्या ज्या रेशनच्या लांबच लांब रांगा होत्या, लिमिटेड रिसोर्स होता, आणि आता जर तुम्ही तुमच्या आपण म्हणूयात बिझनेसमध्ये आहात, तर असे अनेक तुमच्यासारख्या बॅकग्राऊंडमधून आलेले तुमच्याकडे एम्प्लॉईज असतील. सो त्यांच्यामध्ये काही बदल तुम्हाला जाणवतोय का, की तेव्हा तुम्ही जसं स्वीकारलं तसंच ते आजही स्वीकारतात की नाही, आज बदल आहे? मी म्हणेल की थोडा बदल आहे. आणि म्हणजे तो बदल कसा जाणवतो की थोडा पेशन्स लेवल कमी दिसतो, किंवा मी म्हणेल की आता आपण जेव्हा म्हणतो ना की आपण रांगेत उभं राहतो आणि आपण परत फेल होतो, ह्या गोष्टींना आहे ना त्यावेळेस असं थोडा त्रास व्हायचा. पण कधी असं खूप हे नाही वाटायचं की अरे हे काय, म्हणजे त्रास व्हायचा. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सक्सेस मिळायचा असं वाटतं की वाव हे होतंय. पण हीच गोष्ट आता असं काय झालं की लोक खूप फ्रस्ट्रेट होतात आणि त्यांना खूप असं सांगावं लागते की ओके नाही, डोंट वरी, उद्या परत ट्राय कर. आणि मग तो जो फरक आहे ना तो खूप, म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स नसल्यामुळे होतो, पण ऑफकोर्स ग्रॅज्युअली ते शिकतात, पण मग तो फरक मिसिंग आहे ॲक्च्युली असं मी म्हणतो. बालपणी तुम्ही राशनच्या लाईनमध्ये उभे राहायचे, आज जर आपण पाहिलं तर घरी काही मिनिटांमध्ये काही गोष्टी येतात, बरोबर की नाही? घरी बसल्या बसल्या ऑर्डर करताना येतात. पण त्यामुळेच कुठेतरी पेशन्स लेवल कमी झालाय का? पेशन्स कमी झालाय आणि आळस निर्माण झाला मी म्हणेल एक प्रकारचा. सर तुम्ही 20व्या वर्षी तुमचा पहिला संगणक विषाणू रिव्हर्स इंजिनियर केला आणि त्या क्षणाने तुमचा पूर्ण मार्ग बदलला. तर तो क्षण तुम्हाला आजही आठवत असेल? हो, तो क्षण म्हणजे कसं ना की एक कोडं सोडवल्यासारखं वाटलं, म्हणजे एक मॅजिक काय की मी एवढं माहिती होतं की मी काहीतरी अशक्य काहीतरी करतोय, सगळ्यांना त्रास देतोय हा व्हायरस, काय करायचं. आणि मी डिबग करतोय आणि थोड्या वेळात माझ्या लक्षात आलं अरे हे असं केलं की तो निघतो. आणि मी ट्राय केलं आणि थोड्या वेळ मलाच खरं नाही वाटलं की अच्छा हे सॉल्व्ह झालं आहे. आणि मी किती जणांना सांगतो अरे हे सॉल्व्ह झालं, अरे इथला व्हायरस गेला, असं म्हणजे मला सांगायला लागलं की. आणि काहींना तर खरंच वाटत नव्हतं की त्यात व्हायरस होता. मी म्हटलं अरे होता, आत्ता गेला. आणि मग तो मोमेंट मी कधीच विसरणार नाही. म्हणजे नकळत आहे ना आपला तो छंद बनून जातो नंतर, म्हणजे की आणि कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो त्याच्यात. सर अनेक जण आपल्या छंदाला केवळ छंद म्हणून ट्रीट करतात, पण तुम्ही तुमच्या हॉबीजला आज
कोट्यवधींचा टर्नओव्हर असणारा बिझनेसमध्ये रूपांतरित केलेला आहे. त्यामुळे जे तरुण आपल्याला ऐकतायत, जे यंगस्टर्स आपल्याला ऐकतायत आणि त्यांच्या हॉबीला घेऊन त्यांच्या पॅशनमध्ये ते कसं कन्वर्ट करू शकतात? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. मी म्हणेल की मी सुद्धा त्या एजमध्ये तसाच होतो जसे आत्ताचे तरुण असतील. म्हणजे मला पण असं काय छंद वाटायचा आणि मी कधीच विचार नव्हता केला की याचा मोठा बिझनेस बनू शकतो. पण आता मला कळतंय की ते किती मोठं होऊ शकतं. म्हणजे कसं आहे की छंदाला फक्त छंद म्हणून नाही चालणार. मला ह्यात नाही एवढंच शिकायला मिळालं की छंद आहे ना, तुम्ही त्याला कम्पेअर करू शकता इट्स लाईक अ सीड, बीज. तुम्ही ते खूप सुरुवातीला नाजूक असतं, काळजी घ्यायला लागते. पण जर तुम्ही त्याला सातत्याने पाणी घातलं, खत पाणी केलं तर ते एक मोठं झाड बनवू शकतं, इतकं की ते सगळ्यांनाच सावलं. छंद एक्झॅक्टली तसंच आहे. तुम्ही त्याला फक्त छंद म्हणून बघितला तर ते पुरेसं नाही. तुम्हाला त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतील, तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत घ्यायला लागेल. इनफॅक्ट बराच वेळा तुम्हाला आहे ना तुमच्यावर शंका घेणाऱ्या लोकांकडे इग्नोर करायला पण शिकलं पाहिजे. म्हणजे हे धाडस तुम्हाला निर्माण करायला लागेल. त्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये त्या छंदाचा बिझनेसमध्ये रूपांतर करू शकता. किती छान सांगितलं. आणि आपण ना नेमकं विरुद्ध करतो. जे आपल्याला आपण म्हणूयात ना की सतत आपल्याकडे क्रिटिसाइज करत असतात, त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही मग आपला छंद एवढा काही खास नाही, मग असं म्हणजे इग्नोर करायला सुरू करतो. कारण की आपल्याला एव्हरी ह्याच्यामध्ये आपल्याला असे भेटतातच की अरे मला पण भेटले की नाही होऊ शकणार, हे नाही शक्य नाही हे. बट देन आपल्याला जर असं वाटलं नाही यार अजून करू छान चाललंय, आणि ते प्रयत्न जर तुम्ही सातत्याने करत राहिला ना ते एक दिवशी तुम्हाला त्याचं फळ मिळतंच. मेहनत, सातत्य, स्वतःवरचा विश्वास आणि आपल्यावरती टीका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं असेल तर तुम्ही नक्कीच यशाची पायरी गाठवू शकतात. हो ना सर? एक्झॅक्टली. काय पटतंय ना राव, असं नक्कीच म्हणू शकते. सर मला हेही जाणून घ्यावंसाठी वाटतंय की तुम्ही ना ओपनली शेअर केलं होतं की कोणीच तुमच्यावरती विश्वास ठेवला नव्हता जेव्हा तुम्ही क्विक हिलची सुरुवात केली होती. कोणी इन्व्हेस्टर्स नव्हते, डीलर्स नव्हते, कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नव्हता. तर तेव्हा असा एक मोमेंट आला होता की आता आपण थांबूयात आणि तुम्ही स्वतःला मागे ओढलं होतं. असं झालं होतं का? हो, असं बऱ्याच वेळा झालेलं. म्हणजे की कसं आहे ना, हा एवढ्या वर्षांचा प्रवास आहे. बरेचशी सुरुवातीला सगळ्यात स्पेशली पहिले 7-8 वर्ष इतके कठीण परिस्थिती होत्या की असं वाटलं की नाही चालणार आणि काय करायचं, चालू ठेवायचं का. आणि जसं मी मगाशी म्हटलं ह्याच्या मागे सगळ्यांचीच एफर्ट्स होते, माझे एकट्याचे नव्हते. मग मी ते सोडून माझं काय कुठेतरी करिअर अजून करू शकलो असतो. पण माझ्याबरोबर जे जोडले गेलेले लोक होते ते खूप वेगवेगळ्या फील्डचे होते. आणि स्पेशली माझा मोठा भाऊ आणि त्यांनी जे टाकलेले एफर्ट्स, काही पार्टनर्स जे फक्त आणि फक्त माझे प्रोडक्ट्स विकायचा प्रयत्न करत होते, त्यांनी त्यांचं पूर्ण त्याच्यावर लावलेलं आयुष्य मी म्हणेल. तर मग ते फील व्हायचं की नाही आपण कंटिन्यू केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं आम्ही फ्री दिले तर काय पार्टनर्स किंवा कस्टमर्स येऊन सांगायचे तुमच्या ह्या प्रोडक्टमुळे आज माझं हे वाचलं. म्हणजे माझी मुलाची परीक्षा होती आणि त्यात व्हायरस घुसला होता, कम्प्युटरने क्लीन केलं क्विक हिलने, आणि तो फीडबॅक इतका म्हणजे थोड्या वेळ वाटायचं की नाही दिस इज समथिंग दॅट वी शुड कंटिन्यू, वी आर डुईंग गुड. असं आई वडिलांना केव्हा वाटलं की आपला मुलगा आता यशस्वी झालेला आहे, त्याचं चांगलं चाललंय, असं कधी जाणवलं त्यांना? मी म्हणेल की ऑफकोर्स हा पिरियड खूप मोठा होता. बऱ्याच वेळा त्यांना वाटतं काय चाललंय. तुला सांगू का, अशा कितीतरी छोट्या गमती आहेत. आम्ही गावाकडून आलेलो आहे इकडे, तर आमचे सगळे रिलेटिव्ह गावाकडचे, सातारा. तर रिलेटिव्ह जेव्हा यायचे ना ते असे तुमचा मुलगा काय करतो की नाही, हा दिवसभर त्या कम्प्युटरसमोर बसलेला असतो, म्हणजे घरी बसून पैसे कसे येतील हा प्रश्न असायचा. आणि याचं उत्तर मला देता येत नव्हतं की मी काय सांगणार की घरी बसून पैसे कसे येतील. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्न खूप मला पण स्ट्रेंज वाटत होते त्यावेळेस. पण आज ते प्रूव्ह झालंय की नाही येतात. आपल्या छंदाला धरलं, आपल्याला धरून आपण जे ठरवलं ते करत राहिलं तर नक्कीच मिळतं. आणि आईवडिलांना त्याचं रिझल्ट मी म्हणेल की आम्ही इंडियात म्हणजे पहिलं तर पुण्यातच जेव्हा नंबर 1 झालो तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं. आमचे थोडे न्यूजपेपरला नाव यायला लागलं आणि काही ठिकाणी इंटरव्ह्यू झाले तर सगळे खुश झाले. पेपरला बातमी आपल्या मुलाची आली तेव्हा तो यशस्वी झालाय, त्याचं बरं चाललंय. आणि त्यांच्यासाठी पैसे ही मोजणी नसती, त्यांच्यासाठी असं कुठं नाव आलं, कुणीतरी बोलवलं इंटरव्ह्यूला, असं ते खूप फरक पडतो. त्याचा स्ट्रिक्ट टीचर होता ज्यांनी तुम्हाला चिमटा काढला होता, कधी आयुष्यात परत भेटलो ना आता आम्ही रिसेंटली, आणि अजूनही टचमध्ये आहे. खूप छान, त्यांना पण खूप छान वाटतं ॲक्च्युली. जर तुम्ही हे दाखवलेलं आहे की तुमच्याकडे वर्ल्ड क्लास इंजिनियर्स हे जे आहेत ते नेहमीच IIT किंवा फॅन्सी कॉलेजेसमधनं येतात असं नाही आहे. तर तुम्ही अतिशय छोट्या भागातले, ग्रामीण भागातले जे तरुण आहेत त्यांना सुद्धा अपॉर्च्युनिटी दिलेली आहे.
तर याबद्दल मला जाणून घ्यावं असं वाटतंय, कारण की फार महत्त्वाचं आहे. ह्याची खूप मस्त किस्सा आहे. मी म्हणेल कसं आहे ना, मी सुरू केलं त्यावेळेस इंडियामध्ये ना, भारतामध्ये सर्व IT सर्व्हिसेस कंपन्या खूप बूम होत्या. म्हणजे की TCS, इन्फोसिस हे सगळे मोठे ब्रँडने सगळ्यांनी ऑफिसेस उघडलेले आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग पास आउट होणारे मुलं खूप कमी होते. म्हणजे 2 ते 3 कॉलेज होते वर्षाला. मी म्हणेल पुण्यातनं फक्त 60 ते 65 मुलं पास आउट व्हायचे, लगेच प्लेस व्हायचे, कारण की डिमांड खूप हाय होतं. आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्यासारख्या स्टार्टअपला आपल्याला इंजिनियर मिळवायचं असेल तर खूप अवघड. मला तेवढी सॅलरी देता येत नव्हती मोठ्या कंपन्यांसारखी. मग मी जेव्हा जायचो कॉलेजला सिलेक्शन करायला, तर राहिलेली मुलंच मला सापडायची. म्हणजे की जे सगळे ब्राईट मुलं आहेत, पासआउट झाले, सगळे प्लेस व्हायचे. मास्तर मला हे पण विचारायचं जेव्हा मी कॅम्पस इंटरव्ह्यूला जायचो की तुमचं क्रायटेरिया काय सिलेक्शन, किती पर्सेंटेजची मुलं बसवायची. मी म्हटलं सगळ्यांना बसवा. बॅकलॉगवाले पण चालतील. म्हटलं चालेल ना, तुम्ही बसवा. म्हणजे मी लिटरली म्हणायचो, कारण की मला असं चॉईस ठेवून चालणार नव्हतं. आणि पण जेव्हा मी त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचो ना, खूप फरक जाणवला. मी काय पाहिलं की बरेचसेच मुलं असे आउटस्कर्ट्समधनं आलेले आहेत शिकायला आणि त्यांना इंग्लिश नीट बोलता येत नाही. सो दे वर नॉट गुड एट इंटरव्ह्यू. मग मला असं लक्षात आलं की मी काहीतरी टेक्निकल प्रश्न विचारला आणि तो बोलायला घाबरतोय. मी त्याला सगळं म्हणायचं, अरे तू मराठीत बोल रे. आणि त्याच्यानंतर जो ओपन व्हायचा तो धाड 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 सगळं सांगायचं. मला असं की अरे ह्याला येतं तर सगळं, ह्याला बोलता येत नव्हतं. हाच फरक होता. लगेच सिलेक्ट. आणि त्याच्यानंतर त्यांना जे सिलेक्ट केल्यावर जो त्यांना स्वतःला आनंद व्हायचा की अच्छा सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. माझे 2 सब्जेक्ट बॅकलॉग आहेत पण सरांनी घेतला. आणि देन त्यांचा जो काम करायचा जो कॉन्फिडन्स, दुसरा त्यांचा जो मी म्हणेल ना जिद्द खूप खूप दिसायचे. आणि हे सगळे आउटस्कर्ट्समधनं आलेली मुलं आहेत ना, ते खरीच असं म्हणजे त्यांना ते हे फील नव्हतं की मला किती सॅलरी वगैरे काय. त्यांचा सगळा फोकस आहे मला काय शिकायला मिळतंय आणि मला काम मिळतंय. एक्झॅक्टली. त्यांना फक्त अपॉर्च्युनिटी लागते. मी म्हणेल तुम्हाला त्यांना ट्रेन करायचं वगैरे काय नाही. एकदा अपॉर्च्युनिटी दिली ना, ते त्यांचं मेहनत घेतात आणि आपल्याला रिझल्ट मिळतातच. क्या बात आहे. आणि अशा पद्धतीने सरांनी क्विक हिलमध्ये एक छान टॅलेंट बँक तयार केलेली आहे, हो ना? सर तुम्ही मेन्शन केलं होतं की एक इंजिनियर ज्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग शिकलेलं आहे विथ फ्लॉपीज आणि नोटपॅड, आणि आज आपण बघतो आहोत की तुम्ही स्वतःला शिकवत गेलात ते क्विक हिलच्या DNA मध्ये आलेलं आहे, बरोबर की नाही? आणि आज जो तुमचा पूर्ण ग्रुप आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉईजमध्ये मला ना ही गोष्ट पाहायला मिळते. तर त्याबद्दल काय सांगाल? कारण की प्रत्येक ऑर्गनायझेशनचा आपला एक संस्कार असतो, तिथलं एक कल्चर असतं, तर ते डेव्हलप करणं पण फार गरजेचं आहे. मी म्हटलं ना, आम्ही असं रॉ टॅलेंट घ्यायचो, पण त्याचबरोबर आमच्याकडे चांगले मुलं पण यायला लागले. कसं झालं की 1-2 वर्ष सुरुवातीला स्ट्रगल झाला, पण त्याचे रिझल्ट बघितल्यावरती कॉलेजेसमध्ये हे सुरू झालं की नाही तुम्ही क्विक हिलला जावा, तुम्हाला खूप शिकायला मिळेल. आणि ते झाल्यामुळे मला जी टीम बिल्ड करता आली ती खूपच चांगली. आणि मग ती टीम कसं झालं ना की मला एकट्याला किती एफर्ट्स घ्यायला लागायचे हे खूप व्हायचं. तर मग मी त्यांना शिकवलं की नाही तुम्ही कसं निवडायचे मुलांना त्यांना. तर ते जे इकोसिस्टम कल्चर आणि त्यांच्याकडून स्वतः पण खूप आयडिया यायला लागली की सर आपण फक्त पुण्यात नाही, वी कॅन गो आउटस्कर्ट्स, आपण साताऱ्याला जाऊ, आपण इकडे जाऊ आणि मुलं निवडू. आणि ते करायला लागल्यावर मला असं वाटलं अरे ह्यांच्यामध्ये जे आयडियाज येत आहेत त्यांच्या थ्रू आणि त्यांच्यामुळे जे मला ॲक्सेस मिळतो आहे टॅलेंटला, ते खूपच म्हणजे मी म्हणेल की एक इकोसिस्टम फुल एक कल्चर बिल्ड झालं आहे की सेल्फ लर्निंग आणि परत दुसऱ्या टीमला घेऊन पुढे जायचं. आणि मग आणि कसं आहे ना, ह्या मुलांना मी ज्या चॅलेंजेसवरती कामाला लावायचो ना, ते चॅलेंजेस हे ग्लोबल लेवलचे होते. म्हणजे की थ्रेट्स हे सगळे ग्लोबल आणि त्याचे डिस्कशन्स ग्लोबल लेवलला जास्त व्हायचे इथेपेक्षा भारतात. तर मग मी त्यांना तिकडे पाठवायचं. आता ते घाबरायचे म्हणजे की सर तिथे स्टेजवर मी कसा बोलणार. मी म्हणतो तू असा विचार कर की तुला जे येते ते कोणाला येत नाहीये आणि तू फक्त एक्सप्लेन करतोय. म्हणजे फोकस तुम्ही असं ठेवा की तुझ्यासमोर बसले ते सगळे भारी लोक बसले, असा विचार केला की तू घाबरणार, तुला घाम फुटणार, पण तुला जे येत आहे ते त्यांना नाही येते म्हणून तर तुझा पेपर सिलेक्ट झालाय आणि तुला बोलवलंय. हा थॉट एव्हरी टाइम ठेवा आणि ते चेंज व्हायचा. आणि मग ते म्हणायचे सर तिकडे जाऊन जे मला समजलं की म्हणजे आता माझा कॉन्फिडन्स वाढला आणि ते खूप चेंज झाला. आणि हा सगळा चेंज मुलांमध्ये बघत ती टीम जी बिल्ड झाली ना, अमेझिंग. मी म्हणेल अजूनसुद्धा US ला आणि तिकडे जे कॉन्फरन्स करतात ते अजून पण नाव काढतात. तुमच्याकडून रिसर्च पेपर्स जबरदस्त येतात ॲक्च्युली.
वा, खूप मस्त. सर, आज आपण पाहिलं तर कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे ते कुठे ना कुठेतरी अजूनही स्मॉल टाउनमधलं जे टॅलेंट आहे त्यांना कुठेतरी अंडर एस्टिमेट करतं असं वाटतं का तुम्हाला? आणि कशा पद्धतीने त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी हे पाहिलंय आणि मी चेंज केल्यामुळे मला जाणवतं की कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये कसं आहे ना, थोडं स्टेरिओटायपिक खूप होतं. म्हणजे की ब्रँडकडे बघितलं तर कुठल्या कॉलेजमधनं किती मार्क्स पडलेत, आणि पण थोडं मला एवढंच दिसतं की माझा जो सक्सेस मला काही स्टुडंट्समधनं मिळाला आहे, मला असं वाटतं की त्यांना फक्त अपॉर्च्युनिटीची गरज आहे. आपल्याला अपॉर्च्युनिटी देऊन बघायला पाहिजे. एक मे बी सर्टन पर्सेंटेज ऑफ पीपल वी शुड कीप फॉर दिस काइंड ऑफ टॅलेंट आय से. लवली. सर, खरं तर आता हा मुद्दा मला बोलताना पण थोडं भरून येत आहे. कोविडच्या काळामध्ये तुमच्या आईला तुम्ही गमावलं, पण तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक दिवस हा तिच्या आठवणीमध्ये तिच्यासोबत सेलिब्रेट केल्यासारखा जगतात. तर त्या बाबतीत मला जाणून घ्यायला आवडेल, कारण की तुमच्यामध्ये असणाऱ्या लिडरशिप किंवा आपण म्हणूयात की जे तुमची पर्सनल लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळाला आहे, त्याचं क्रेडिट आईला जातं का? ऑफकोर्स, तू राईट पॉईंट छेडलास. मी म्हणेल की कसं आहे, आईला गमवणे हा माझ्या लाईफमधला सगळ्यात कठीणच हे होता. पण कसं आहे ना, तिचे मूल्य, तिचं साधेपणा मी म्हणेल किंवा समजूतदारपणा, आपण कुठून आलो ह्याची जाणीव नेहमी ठेवायची. इट्स ओके सर. सर, तेव्हा तुम्ही होता त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये? फर्स्ट वेव्ह ना अलाउड नव्हतं, म्हणजे जवळ पण जात नाही गेलो. फर्स्ट वेव्ह खूप वेगळी होती. म्हणजे की डॉक्टरांनी पेशंटला फिटूनच नाही, ॲडमिट केल्यानंतर बघितलंच नाही. आम्हाला फक्त सांगितलं तिथं उभं राहायचं, स्मशानात काय ते घेऊन गेले ते. आणि नंतर मग सेकंड वेव्ह, थर्ड वेव्हला ते लोक असे थोडे लिबरल झाले. फर्स्ट वेव्ह खूपच घाबरले होते लोक. किती दिवस ते हॉस्पिटलाइज होते? 12 days होते ॲक्च्युली. मला असं वाटतं की मग जेव्हा लोकांना असं वाटलं की कोविड काही नाही, तुम्ही तेव्हा म्हणू शकत नाही की नाही, कोविड खूप काही होतं. एक्झॅक्टली. हा, म्हणजे सगळ्यात मी म्हणेल माझी आई तर ना खूप हेल्दी होती. कसलंही ब्लड प्रेशर किंवा मी म्हणेल ना असलं काही नव्हतं. स्वतः वॉकिंग वगैरे नित्याने करणे. पण एक थंडी ताप कुठंतरी कुठून आला माहीत नाही ते, कारण ती घरातनं बाहेर पण नाही पडायची. पण झालं. आणि जेव्हा कळालं झालं तर डॉक्टरांनी, म्हणजे ते कॉर्पोरेशनचा रूलच होता पास, म्हणजे ते झालं पहिलं क्वारंटाईन करायचं, घरी ठेवायचं नाही. मग ते क्वारंटाईन केलं तेव्हा म्हणजे काहीच नाही करता आलं. त्यानंतर गेलं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नाही, तिच्या ह्याच आठवणी की आपण कुठून आलो हे कधी विसरायचं नाही. आणि ह्या आठवणींमुळे ना अजूनसुद्धा माझे, म्हणजे मी म्हणेल की जेव्हा पण मी एखादा कठीण निर्णय घ्यायचा असेल ना, मला माझ्या डोक्यात पहिलं हे येतं की तिला कशाचा अभिमान वाटेल, आणि मग निर्णय घेणं खूप सोपं होऊन जातं आहे. सो ट्रू. खूप सिम्पल केलं आहे सरांनी हे. सर, तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही नेहमी म्हणतात की तुम्ही कुठून सुरुवात करतात हे तुमचं ध्येय ठरवत नाही, तुम्ही दररोज काय करायचं ठरवतात ते आपलं आपण म्हणूयात ना की ध्येय ठरवत असतं. तर इतक्या यशानंतर सुद्धा तुम्हाला स्थिर ठेवणारी तुमची जी दैनंदिन निवड आहे, मला असं वाटतं की आत्ताच तुम्ही त्याचं उत्तर दिलंय खरं तर, पण यापेक्षा काही वेगळं अजून काही सांगावं असं वाटतंय का? नाही, म्हणजे जेव्हा आपलं लर्निंग थांबवतो ना, सगळं थांबेल. तर मला ते एक सवय लागली आहे की सेल्फ इम्प्रूव्हमेंट. मी भले आता किती सक्सेसफुल झालो असेल तरी मला असं वाटतं की माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे. आणि मी अजूनही वाचन करतो, अजूनही स्वतःसाठी वेळ काढतो की ज्याच्याने मी कसं आणखी चांगलं करू शकेल, आणखी सोपं करू शकेल. आणि ती सवय लागली. आणि तोच एक मी म्हणेल की एक धडा आहे जो आपण तो लक्षात राहिला पाहिजे. मला येतं असं मी म्हटलं की सगळंच थांबतं. आपण कायम विद्यार्थी आहोत. अगदी खरं आहे सर, अगदी खरं आहे. आज आपण जर पाहिलं तर तुम्ही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहात. तर आणि सध्या जर सगळ्यात डेंजरस तुम्हाला काय वाटतंय, कम्प्युटर व्हायरस की AIचं अतिशय फास्ट वेगाने पुढे येणं? कम्प्युटर व्हायरस तर मी पाहिलाच आहे. दोन्ही खरं तर म्हटलं तर धोकेदायक आहे. पण कम्प्युटर व्हायरस कसं आहे की मी त्याकडे असं बघतो की ज्याला आपण गेल्या 30 वर्षापासून म्हणजे बघितलं आहे, फेस केला आहे, हँडल केलं आहे. पण AI म्हटलं आपण समजा तर इट्स समथिंग ते खूपच भयानक होऊ शकतं, जे की अनप्रिडिक्टेबल म्हणू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त कसा विचार करतो माहिती आहे का की AIच्या पद्धतीने ज्या पद्धतीने ग्रो होतोय, पण मानव त्याचा उपयोग
किंवा दुरुपयोग कसा करेल हे सगळ्यात जास्त रिस्की होऊ शकतं. आणि तिथे सगळे नियम मी म्हणेल ना कंट्रोल केले पाहिजेत. आणि ऑफकोर्स आता त्याच्यावर जागतिक लेवलला डिस्कशन चाललेत, इथिकली AI ला कसं तुम्ही लिगलिटीजमध्ये बांधू शकता. पण मी जेव्हा दुनिया बघितली ना, मला एवढं माहिती आहे की इथिक्स बिथिक्स सगळे सरळ काही लोक सगळे फॉलो करतात, पण देर आर ऑलवेज पीपल हू ट्राय टू मिसयूज थिंग्स. सो वी हॅव टू बी केअरफुल अबाउट दॅट अँड वी हॅव टू बी रेडी फॉर दॅट. आय विल से. सर, AIने आपण सध्या सायबर सुरक्षेचं चित्र कसं बदललेलं आहे आणि पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये त्यामध्ये कोणते मोठे बदल होतील असं तुम्हाला वाटतंय? आतापर्यंतचे थ्रेट्स सायबर क्रिमिनल्स किंवा हॅकर्स स्वतः खूप अभ्यास करून सगळे लिहायचे. पण जसं आता आपण बघतोय की, आणि आपण सगळे ऐकतो पण की AIने सगळ्यांचं लाईफ सोपं होतंय, काम फास्ट होतंय. आज जे तू 5 गोष्टी करते, उद्या तू त्याच वेळेमध्ये 10 गोष्टी करू शकते AI वापरून. आणि सेम गोष्ट तिकडे पण होतीये. सायबर क्रिमिनल्स त्यांचे अटॅक्स बनवायला AIची हेल्प घेत होते. AI वापरून नेक्स्ट अटॅक कसा फास्ट करता येईल, किती ते तर गेम कुठे माहिती का, की त्यांनी काहीतरी लिहिला थ्रेट आणि तो थ्रेट सगळ्या अँटीव्हायरसवाल्यांनी प्रोटेक्ट केला. ह्याच्यामध्ये एक छोटीशी विंडो असते. ती विंडो कधी 2 मिनिटांची असू शकते, तर कधी कधी 2 दिवसाची असू शकते. पण ती विंडो जितकी मोठी तितकं जास्त नुकसान करतो तो थ्रेट. आणि इथे तो जो विंडो मोठी करण्याच्यासाठी आणि फास्ट थ्रेट्स बनवण्यासाठी AIचा उपयोग खूप आत्ता जोरात चालू आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ट्रेडिशनल वेनी जी आपण सिक्युरिटी बनवतोय ती नाही चालणार. आपल्याला पण AIची मदत घेऊन ती विंडो फास्ट क्लोज करता यायला पाहिजे. आणि आता त्यामुळे हे तिकडे चाललंय. मी म्हणेल की पुढच्या काही महिन्यातच ते असं होईल की AI वर्सेस AI सायबर वॉर चालू असेल इंटरनेटवरती, आणि आपण त्याच्याशिवाय जगू शकणार नाही की AI आणि AIने त्याला फाईट करायचं. सर, क्विक हील सारख्या सायबर सुरक्षा कंपनीमध्ये AIचा वापर तुम्ही कसा करतात त्याचं काही उदाहरण वगैरे आम्हाला सांगू शकता? म्हणजे कसं आहे की जेव्हा मी सुरू केला, आपण आता सगळा प्रवास बघितला की जेव्हा पहिला व्हायरस पाहिला आणि नंतर मी जेव्हा क्विक हील बनवायला घेतली तेव्हा नंबर ऑफ व्हायरसेस आहे ना, आम्ही महिन्यातनं 1-2 यायचे. नंतर ते एक साधारण 1 वर्षातच ते ना आठवड्याला 1 यायला लागला. पण तेव्हा इंटरनेट नव्हतं इंडियामध्ये ना. फ्लॉपी ड्राईव्ह वापरायचो, त्याच्याने ते पसरायचे. मग फ्लॉपी आपण कसं फिजिकली घेऊन जाणार इकडून तिकडे, त्याचा स्पीड ऑफ कमी होता इन्फेक्शन. मग इंटरनेट, ईमेल आली पहिली VSNL, मग इंटरनेट आलं, मग ब्रॉडबँड आलं. तर त्याच्याने तुम्ही फास्ट कनेक्ट होऊ शकता, आपण एकमेकांशी फास्ट बोलू शकतो. आता तर मोबाईलचे तर आपण तर कुठल्याही मोमेंटला फोन उचलला की कोणाशी कनेक्ट होऊ शकतो. ही जी कनेक्टिव्हिटी स्पीड वाढला त्याच्याने हे थ्रेट्स इतके फास्ट वाढले की आपल्याला आता मी नंबर ऑफ थ्रेट्स यांना दिवसाला जवळ 5.5 ते 6 लाख नवीन थ्रेट्स. बापरे. म्हणजे मी आठवड्याला 2 नवीन बघायचो, तिथे आता दिवसाला 5.5 लाख. तर हे सगळं तरीसुद्धा एवढं सुरक्षित का दिसतंय? कारण की ह्या सगळ्या गोष्टी मागे सायबर थ्रेट प्रोटेक्शन कंपनीज लाईक अस, आम्ही त्याच्यावरती AI मशीन लर्निंग वापरून हे सगळं ऑटोमेशन लावलेलं आहे. माझ्याकडे तेवढे रिसर्चेस मी नाही लावू शकत की 5 लाख व्हायरस येतात तर 5 लाख माणसं काम करतील, नाही करू शकत, मिळणारच नाही, तेवढे ट्रेंड माणसंच नाही आहेत. तर हे सगळं ऑटोमेशन आहे. माझ्या एंडला सुद्धा मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स आहेत. आलेले थ्रेड्स ऑटोमॅटिक क्लस्टर होतात, ऑटोमॅटिक त्याचं डिटोनेशन होतं, त्याचे डिटेक्शन्स रिलीज होतात आणि आपण इथे घरी बसलो असेल तरी सुद्धा अपडेट सगळ्यांना प्रोटेक्ट करतात. वा, अमेझिंग. जर आपण पाहिलं तर आजचे जे विद्यार्थी आहेत किंवा तरुण उद्योजक आहेत त्यांना जर AI मध्ये करिअर करायचं असेल तर मग त्यांनी कुठून सुरुवात करायला पाहिजे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आता, आणि मला बरेच विद्यार्थी येऊन भेटून विचारत असतात. आणि मी म्हणेल हे फक्त विद्यार्थ्यांसाठी लागू नाही आहे. आता सगळेच म्हणजे जे करिअरमध्ये कुठल्याही स्टेजला असतील सगळ्यांसाठीच इम्पॅक्ट होणार आहे. आणि आपण हे खूप ऐकतोय की AIमुळे जॉब जात आहेत लोकांना, त्यांचं करिअरचं फ्युचर कसं आहे. आणि काही लोक तर अशा स्टेजला आहेत की आता काय करायचं. पण मी याला एवढंच सांगेल सगळ्यांना की मगाशी जे बोललो की तुम्ही सेल्फ लर्निंगवरती फोकस ठेवा. आणि AI हे एक टूल आहे. मी ह्याला एक तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो की मी जेव्हा सुरू केलं ना त्याच्या आधी कम्प्युटर नव्हते आणि कम्प्युटर होते. ह्या काळात मी बघितले लोक कम्प्युटरला सुद्धा घाबरत होते. लोक बँक्समध्ये स्ट्राईक व्हायचे, कम्प्युटर आल्याने आमचे जॉब जाणार आहे. अकाउंटंट घाबरायचे, कॅल्क्युलेटर बास होते ना, हे कशाला पाहिजे, असं ते फिलिंग होतं. आज बघा काय, आज तुमच्याकडे सगळीकडे कम्प्युटर आहे. बँक्स कम्प्युटरशिवाय चालत नाही. आपल्याला किती सोयी झाल्यात, पण त्याच्याने जॉब्स नाही गेले, त्याच्याने जॉब्स क्रिएट झाले. त्यांच्यानी एवढंच की जे कम्प्युटर शिकत नव्हते किंवा कम्प्युटरला अपोज करत होते त्यांचे जॉब जाणारच, पण जे
येणार आहेत हे ॲक्सेप्ट करून आपल्यामध्ये काय बदल आणायचं आहे, आपण काय शिकलं पाहिजे की ज्याच्याने आपण हे कम्प्युटरचा उपयोग करून फास्ट काम करू शकेल. तेच गोष्ट आत्ता घडतीये. AI जॉब जात आहेत हे तेव्हाच फिलिंग येईल आणि तेच होऊ शकतं जर आपण AI तसं स्वीकारलं नाही तर. आपण जर ते AI येणारच आहे आणि त्याच्याने बदल होणारच आहे, आपण कसं पटकन बदल झाल्यावर आपण कुठे असेल ह्याचा मी म्हणेल ना मॅनिफेस्ट करा, थोडंसं सोच ठेवा लांबची आणि तो बदल आपल्यात आणायला चालू करा की AI वापरायचं आहे आणि आज मी एक जे काम करतोय ते मी 10 पट काम करू शकेल पुढच्या 2 महिन्यात. ते जर तुम्ही शिकलात तर तुमचा डिमांड वरती जाईल, खाली नाही येणार. त्यासाठी प्रोडक्टिव्हिटी एनहान्स करण्यासाठी तुम्ही AI मदत नक्कीच घेऊ. इम्प्रूव्ह स्पीड वाढेल, क्वालिटी वाढेल आणि म्हणजे दर्जा वाढला तर आपोआपच तुम्ही तुमच्या कंपनीला वेगळ्या स्टेजला घेऊन जाताल. अगदी करेक्ट. आणि तितकंच सत्य हे की तुम्ही नाही केलं तर तुम्ही किंवा तुमची ऑर्गनायझेशन जे काय कोणीच नाही केलं तर तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते करतील आणि ते तुमच्या पुढे जातील. सर्वायवल डिफिकल्ट होईल. एक्झॅक्टली. तुम्ही त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये हे पण समजून घ्या. खरं खरं. सर तुम्ही नेहमी मानसिक आरोग्याबद्दल सुद्धा बोलतात, त्यामुळे AI मुळे कामाचा दबाव वाढतोय का की माणसांना काम हलकं करण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे? हलकं करण्याचं साधन आहेच आहे, पण तू एक राईट मुद्दा छेडलाय की दबाव वाढतोय. कारण कसं आहे की हे एक नवीन काहीतरी शिकायचंय, मला आता रोज अप टू डेट राहिलं पाहिजे, माझ्यापेक्षा कोण पुढे हे प्रेशर राहतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला थोडंफार मी म्हणेल ना आपल्या शरीराकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. आणि शरीराकडे जेव्हा मी म्हणतो, मला असं नाही म्हणायचं की आपण फक्त जिमला जायचं, जॉगिंग करायचं. These are important for your physical health, but your mental health is equally important. आणि ते कसं शक्य आहे की तुम्ही थोडंफार मेडिटेशन, थोडंफार प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, शांत बसणे, 10 मिनटं मेडिटेट करणे खूप फरक पडतो. आणि तुमचे जे इनकम्प्लीट लूप्स आहेत किंवा जे कंटिन्युअस चालू गोष्टी आहेत ते थोडे शीतल झाले की बॉडीला पण छान वाटतं आणि तुमच्याकडे नवीन एनर्जी तिथून परत चालू करू शकतात. ॲक्च्युली येस, खूप छान सांगितलं सर तुम्ही हे. सर आपले जे भारतीय टेकीज आहेत ते आधी US ला जाण्याचा कल त्यांचा खूप असायचा, पण आता आपण बघितलंय की ट्रम्प यांनी H1B पॉलिसीमध्ये जे काही बदल केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की त्यामुळे स्क्रिप्ट आता कम्प्लिटली उलटी झालेली आहे? वातावरण कम्प्लिटली बदललं आहे. नक्कीच. कसं आहे ना, याच्याकडे मी ओव्हर द पिरियड बघितलं ना तर जेव्हा सुरू म्हणजे 20 वर्षापूर्वी असं होतं की लोकांकडे खूप चांगलं शिक्षण होतं पण अपॉर्च्युनिटीज नव्हत्या. मग दे यूज टू गो आउट, म्हणजे कुठे अपॉर्च्युनिटी असेल तिकडे जाणार आणि ते चालूच होतं. पण आता काळ खूप बदलला आहे. म्हणजे एवढ्या 10-15 वर्षात जो भारतामध्ये बदल झालेला आहे, आपण डिजिटल इंडिया झालोय, आपण म्हणजे फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये स्टार्टअप्स खूप येतात आणि सपोर्ट तेवढा मिळतोय गव्हर्नमेंट साईडनी म्हणा, लोकांचे. इव्हन घरात सुद्धा लोक विचार करतात, अरे तू स्टार्टअप कार्ड वगैरे, पूर्वी तसं काही नव्हतं, अरे परमनंट जॉब बघ असं होतं. हे सगळं चेंज झालेलं आहे. मग आता काय की आत्ता इंजिनियर्सला म्हणजे US जरी म्हणजे मी म्हणेल की USनी हे सगळं फ्लिप जरी झालं असलं तरी US ॲज अ मार्केट अजूनही मोठंच आहे, ते कुठं जाणार नाही आहे. बट परिस्थिती बदललेली आहे. तुम्हाला इथेच त्याच अपॉर्च्युनिटी मिळतात. इथे बसून तुम्ही ग्लोबल प्रोडक्ट बनवू शकता. ते आम्ही बनवले तसंच बनवू शकता. आणि आजकाल इवन मल्टीनॅशनलसुद्धा तिथे जरी असल्या तरी त्यांचे प्रोडक्ट्स इथेच बनतात. इंडियामध्ये खूप साऱ्या लोकांची इथेच R&D आहेत. म्हणजे काय की आपण इथे बसून जग जिंकू शकतो. हे वाकडेवाडीतील 2 बंधूंनी चाळीत राहणाऱ्या आपल्याला सिद्ध केलेलं आहे. मी पुन्हा अंडरलाईन करते, हो आपण छोट्या ठिकाणावरनं मोठा प्रवास करू शकतो, हो की नाही? येस. सर मला हे जाणून घ्यावंसं वाटतं की आता आपण स्टार्टअपचा विषय काढला तर आज अनेक जण जे आहेत ना ते स्टार्टअप करताना की एका स्पर्धेमध्ये आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे जेव्हा एखाद्या गोष्टीचा ट्रेंड सुरू होतो तेव्हा ती एक रॅट रेस असते की याच आपण त्याच्यात यायलाच पाहिजे, हो की नाही? तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं की शिफ्ट होतोय का आपला फोकस? म्हणजे इनोव्हेशन कडनं आपण फक्त पैसे कमवण्याकडे चाललेलो आहोत असं वाटतंय का? हां, म्हणजे कसं आहे ना की सिन्स आपण आता तो बदल दिसतोय त्यामुळं खूप जणांनी ते सपोर्ट करतायत आणि मग व्हॅल्युएशन, मग युनिकॉर्न्स बनत आहेत, स्टार्टअप सक्सेसफुल होत आहेत, व्हॅल्युएशन्स मिळत आहेत, ते लिस्ट होत आहेत. पण ह्याच्यामुळे काय आलं नाही, एक सर्टन सेक्शन ऑफ स्टार्टअप्स मी असे बघतोय की ते सगळा फोकस व्हॅल्युएशनकडे गेलेला आहे. म्हणजे की मला एक आयडिया आहे, मी असं करणार आणि मी रेज करणार. मग काय की बऱ्याच वेळा माझ्याकडे येतात असे स्टार्टअप्स की मी अशी आयडिया बनवली आहे आणि ह्याचं असं प्रोडक्ट बनवू शकतं, मला फंडिंग पाहिजे. मी असं म्हणजे
असं नसतं म्हटलं. तुम्ही फंडिंग मिळवता आले होतं हे सगळं शॉर्ट टर्म होईल, कारण जेव्हा फंडिंग मिळवता तुम्ही प्रेशर खाली येता, तुम्हाला त्यांना प्रूव्ह करून दाखवायला लागतं. त्यांच्या प्रेशर खाली तुम्ही तुमची आयडियापेक्षा तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी प्रूव्ह करावी लागते. मग सगळ्यात मुख्य काय, व्हॉट इज माय लर्निंग इज, तुम्ही तुमची आयडिया एक्झिक्यूट करा, एका स्टेजला न्या. तुम्हाला सुरुवातीला त्रास होईल म्हणजे फंडिंग नसेल वगैरे, पण तुम्ही जोपर्यंत ती आयडिया कस्टमर्सकडे नेऊन कस्टमर व्हॅलिडेट करत नाही, कस्टमर त्यासाठी पैसे देत नाही आणि तुमच्यावर ट्रस्ट ठेवत नाही, तोपर्यंत ती आयडिया सक्सेसफुल होणार नाही आहे. आणि नो फाउंडर शुड बाय ऑर गेट मनी फ्रॉम इन्व्हेस्टर्स फॉर एक्सपेरिमेंट मी म्हणेल. आणि बिकॉज इन्व्हेस्टर्स आर स्कॅर्ड ऑफ एक्सपेरिमेंट्स मी म्हणेल, आणि त्याला एक्सपेरिमेंटच म्हणेल मी जर तुमच्याकडे कस्टमर नाही आहे, नुसती आयडिया आहे तर. मग फॅक्ट काय आहे की तुम्ही आयडियाजला एका स्टेजला न्या, सक्सेसफुल करा, आणि मग तिला स्केल करायसाठी तुम्ही फंडिंगसाठी जावा. दॅट इज द राईट अप्रोच आहे. जसं तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना वापरायला दिलं होतं की फ्रीमध्ये वापरून बघा, तुम्हाला फीडबॅक आला आणि त्यानंतर मग तुमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे जेव्हा ट्रस्ट आला किंवा दे स्टार्ट पेईंग, हा खूप महत्वाचा चेंज असतो. तो ट्रस्ट आला की मग तुम्ही इन्व्हेस्टरला दाखवू शकता की माझी आयडिया चालते, माझ्या आयडियाला पैसे मिळतात. हेच फक्त लागतं इन्व्हेस्टरला, दुसरं काही नाही. वा सर, आता काय ना की मी तुमच्या अनेक पोस्ट पाहिलेल्या आहेत, तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतात. तुम्हाला कधी असं वाटलं का की हा जो प्रवास आहे तुमचा तो करताना सायबर सुरक्षेबद्दल या ठिकाणी भारतात आणि परदेशात वेगळ्या प्रकारचा अवेअरनेस आहे, त्यात काही फरक जाणवला का? हो, थोडा फरक आहे. मी म्हणेल की डेव्हलप्ड कंट्रीज जसे US आहे किंवा जपान आहे, UK, इकडे सायबर सिक्युरिटी अवेअरनेस थोडा जास्त आहे. म्हणजे की ते खूपच सिरियसली घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट तेवढी होते. म्हणजे की कुठलेही बिझनेस असू दे, दे कीप आउट सेपरेट मनी फॉर प्रोटेक्शन. आणि आता आपल्या इथे कसं झालं आहे की आपल्याकडे कंप्लायन्स शिवाय ते फोकस येत नाही. म्हणजे बिझनेस असू द्या, इट कॅन बी फिनटेक, इट कॅन बी एनिथिंग, एज्युकेशन सेक्टर असेल, भरपूर सेक्टर आहेत. त्यांना कंप्लायन्सचे दंडा आला की मग लोक मी आय शुड सिक्युअर माय नेटवर्क, आय शुड प्रोटेक्ट माय कस्टमर डेटा, असं ते चालू होतं. म्हणजे मी सगळं महत्त्वाचं हे सांगायला करायला लागतं, पण थोडा अवेअरनेस येतोय आणि तो कंप्लायन्समुळे काय होईना बऱ्यापैकी चांगला होतोय आणि आय एम हॅपी विथ दॅट ॲक्च्युली मी म्हणेल. ग्रेट. सो तुम्ही जगभर फिरतात, तुम्हाला असं एखादं ठिकाण सापडलं आहे का की जिथे तुम्ही म्हणालात की मला ना इथून काहीतरी एक नवीन उत्पादन करण्याची किंवा एक नवीन कल्पना आली आहे किंवा मिळाली आहे, त्याची प्रेरणा मिळाली आहे? असं म्हणजे तो येतं आणि जातं. कसं आहे ना, एका वेळेस काय काय करणार, पण बऱ्याच वेळा. आता मी मध्ये म्हटलं ना, मी लंडनला गेलो होतो, तिथे मी जिथे एक नवीन प्रकारे कोरियन हे आउटलेट्स आहेत, जिथे काय म्हणतात मिल्क टी. मला वाटलं आपला टी म्हणजे टी असेल, पण नाही, तो टी वेगळाच होता. आणि त्यांच्याकडे टीमध्ये 30 ते 40 प्रकार होते आणि सगळं ऑटोमेटेड होतं. म्हणजे की कोणी बनवत नव्हतं, ऑल वॉज ऑटोमेटेड. आणि यू कॅन जस्ट सिलेक्ट किती गोड पाहिजे, किती हे पाहिजे, आणि बस ते बनायचं. म्हणजे मला ते खूप आवडलं. आणि मला ज्या पद्धतीचं ते ऑटोमेशन आहे ते सगळं, मी म्हटलं की इथे स्कोप आहे. परत माघारी येईपर्यंत सगळं विसरायचं आणि आपल्या रोजच्या कामाला लागायचं, असं करून. ओके सर, काम करताना स्वतःसाठी वेळ काढणं हे तुम्ही शिकलेलं आहात. लोक असं म्हणतात की प्रवास दृष्टिकोन बदलतो. तुमच्या मते उद्योजकाला प्रवास किती महत्त्वाचा आहे आणि का महत्त्वाचा आहे? खूपच महत्त्वाचा आहे प्रवास. आणि प्रवास बरोबर मी म्हणेल की आणखी लोकांना भेटणं, दुनियेमध्ये काय चाललंय, लोक काय करतायत हे शिकायचं. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही प्रवास करता. आणि स्पेशली मी म्हणेल टेक फील्डमध्ये तरी असंच आहे की तुम्ही कॉन्फरन्सेस अटेंड करावे लागतात. आणि नुसते अटेंडी म्हणून करण्यापेक्षा मी म्हणेल तुम्ही पार्टिसिपेट करा. इफ यू आर अ स्टुडंट, तुम्ही व्हॉलेंटिअर करा, कारण व्हॉलेंटिअर्स लागतात कॉन्फरन्सला. इफ यू आर अ बिझनेसमॅन, तुम्ही व्हाईट पेपर सबमिट करा, प्रेझेंट करा. खूप लर्निंग होतं, खूप. म्हणजे दुनियातून आम्हाला काही प्रश्न करतील ना ते ऑडियन्समधून, तेव्हा कळतं अच्छा आपण हा विचार केलाच नव्हता किंवा आपण असं केलंच नव्हतं. म्हणजे ह्या सगळ्या लर्निंग्सनी यू शेप युअर बिझनेस टू इन द राईट डायरेक्शन. खूप खूप शिकायला मिळतं ॲक्च्युली. ग्रेट, खूप मस्त आलंय सर. तुमचा जो प्रवास होता तो तुम्ही इतका छान पद्धतीने आमच्यासमोर मांडलेला आहे की त्यातनं अनेक तरुण उद्योजक जे आहेत ते देखील प्रेरणा घेतील आणि त्यांचा एक नवीन प्रवास सुरू होईल. पण आता याच आपल्या सिटी टॉकच्या पॉडकास्टच्या प्रवासामध्ये आपण आता पुढच्या सेगमेंटकडे वळणार आहोत. ओके, ठीक आहे. तिकडे तुम्हाला शब्दात नाही बोलायचे, तिकडे तुम्हाला, आता तुम्ही तर गॅजेट प्रेमी आहात, त्याच्यामुळे इमोजीज थ्रू तुम्हाला व्यक्त व्हायचंय, जे आता आपण टेक्नॉलॉजीच्या काळात जास्त करतो. तर बघूयात की तुम्ही काय काय सांगताय. इंटरेस्टिंग आहे काहीतरी. हो
मी बऱ्यापैकी वापरतो हे इमोजीस. फक्त हे कधी वापरलं नाही, पण हे सगळे वापरले. बघूयात आज कुठले कुठले वापरताय तुम्ही. ठीक आहे. आज आपण सगळेजण टेक्नॉलॉजीच्या जगात वावरतो आहोत आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो किंवा सोशल मीडियावरती सुद्धा वावरताना नेहमी आपण असं एखादं वाक्य लिहितो असं नाहीये. आपल्याला ज्या काय वाटतात त्या आपल्या इमोशन्सला आपण इमोजीस थ्रू एक्सप्रेस करत असतो. आणि आता डॉक्टर संजय काटकर सर त्यांच्या एक्सप्रेशन्सला कोणत्या इमोजीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत ते आपल्याला कळेल. सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रेझेंटेशन हे ओपन होत नाही जेव्हा बोर्ड मीटिंग सुरू होणार असते तेव्हा. सर आमचं याच होतं, अरे का नाही होते. ओके. जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये पार्किंगसाठी जागा शोधतात. हो, खूप वेळा असतं माझा चेहरा. इकडे पण नाही, इकडे पण नाही, इकडे पण नाही. ओके. लिंक्डइनवरती तुम्ही जेव्हा मोटिवेशनल कोट वाचतात तेव्हा. ऑफकोर्स. क्या बात आहे. तुमच्या कारच्या चाव्या जेव्हा हरवतात तेव्हा. मला उशीर झालाय आणि हे म्हणत असतो मी. ओके. फोनची बॅटरी 1% वरती असताना. मला परत हेच घ्यावं लागेल आणि हेच माझं ही एक्सप्रेशन असते लगेच. ऍक्च्युली मला माहीतच नाही कसं झालं, चार्जिंग कसं झालं, चार्जर कुठे आहे. ओके. ट्रेनचा चहा पिताना. ट्रेन मधला चहा पिताना. येस. वा वा. सर तुम्ही कॉफी लवर आहात की चहा? हा खूप मस्त प्रश्न आहे. अरे काय ना, मला सकाळची चहा आवडतो आणि संध्याकाळी कॉफी आवडते. असं झालंय, संध्याकाळी ऑफिसमध्ये असतो आणि कॉफीची सवय लागली आणि मग कधीतरी संध्याकाळी घरी असलं तरी कॉफी पाहिजे असं होतं. सकाळी चहाशिवाय दिवसाची सुरुवात नाही. इंटरेस्टिंग. तर सरांनी मस्त पद्धतीने आपल्याला त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. इमोजीसनी लाईफ खूप फास्ट केलंय ना. म्हणजे ऍक्च्युली असे इतके मोठे मोठे आणि सारखे कोणाची काहीतरी येत असतं आणि आपल्याकडे वेळ कमी असतो. असं पटकन जाता जाता वाचलं की हां, पटकन एक सिलेक्ट करायचं आणि त्याला समजतं काय म्हणायचं. खरंय, अगदी करायचं. वेल, आता सिटी टॉक्सच्या पॉडकास्टमध्ये आपण वळणार आहोत त्या सेगमेंटकडे जिकडे सरांना क्विकली उत्तरं द्यायची आहेत. रॅपिड फायर राऊंड आहे. सर बघूयात आता मला काय काय क्विक आन्सर तुमच्याकडनं ऐकायला मिळतात. अँटीव्हायरस हे तुमचं जग आहे, पण तुमच्या आयुष्यामधील तुमचा पर्सनल अँटीव्हायरस कोण आहे? मस्त प्रश्न आहे. माझे मित्र मी म्हणेल. ऍक्च्युली जेव्हा तुमच्या कम्प्युटरवरती व्हायरस अटॅक होतो तेव्हा फर्स्ट पर्सन कोण आहे ज्यांना तुम्ही कॉल करतात? तुम्ही स्वतःच की तुमची टीम? ऑफकोर्स मी स्वतःच. ऍक्च्युली आता कसं आहे ना, माझी क्युरियोसिटी अजूनही संपलेली नाहीये. हे काय, कुठला आलाय प्रकरण, बघूयात जरा. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ते का जेव्हा त्यांना पण समजतं ते येतात, मी त्यांना होतं आय विल हँडल इट. ऍक्च्युली मी तुझीच वाट पाहत होतो. सर, इफ क्विक हिल जर बॉलिवूडचा हिरो असेल तर मग तो कोण असेल आणि का असेल? अजय देवगण. असेल तर सिंघम. सर, वाकडेवाडीमध्ये राहत असल्यापासूनची एक सवय जी आजही तुमच्या सोबत आहे. म्हणजे ना, मध्ये गेली होती पण वाकडेवाडीपासून सर्व होती ती. म्हणजे मी म्हणलं ना, माझ्यावरती म्हणजे फिजिकल फिटनेसवर लक्ष. मी वाडीतच शिकलो ते. मध्ये सुरू केलं तेव्हा थोडा टाइम कमी मिळाला. म्हणजे मी 10 वर्ष मी मिस केलं, पण त्यानंतर परत 2012 पासून परत फिटनेसवरती फोकस. म्हणजे ती सवय मला तिथूनच लागली. फिटनेस. ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर जायचं आणि सुरू राऊंड मारायचे, वर्कआउट करायचा आणि यायचं. आणि त्यावेळेसची संगत वेगळी होती. आता PT म्हणजे पर्सनल ट्रेनर आणि मीच असतो. अरे वा. सर, जर तुम्हाला 24 तास मिळाले आणि आईसोबत राहायला मिळालं तर कुठली गोष्ट तुम्ही तिला सांगाल आणि काय कराल तिच्यासाठी? तिला सांगेल माझ्यासाठी काहीतरी बनव खायला. आणि तेच म्हणजे की ते मी मिस करतो आणि मग तेच सांगेल की मला काहीतरी बनव आणि मी तिच्या हातनं बनवलेलं खायचं तिच्याबरोबर बसून. हेच सगळ्यात माझं मी म्हणेल की मी रिपीट करेल. ॲक्च्युली असा कुठला पदार्थ होता त्यांनी बनवलेला की त्यासाठी तुम्ही नेहमी हट्ट करायचा? शिरा. मला लगेच डोक्यात येतं की तिला माहिती आहे मला शिरा आवडायचा आणि ती खूप मस्त बनवते. आणि इनफॅक्ट मध्ये गॅप पडल्यावर मध्ये एकदा मी असंच गेलो तर ती म्हणली बस 2 मिनिटं आणि इमिडिएटली पहिला शिराच बनवला. म्हणजे दुसरं काय नाही. तिला पण तेच लक्षात येतं की हे ना काय आवडतं ॲक्च्युली. किती गोड. न सांगता कळणं ते खूप इम्पॉर्टंट आहे ना ॲक्च्युली. म्हणून ती आई असते ना. सर, 1 व्हॅल्यू जी तुम्हाला तुमच्या चाळीतल्या आयुष्याकडनं मिळालेली आहे आणि ती तुम्ही कायम लक्षात ठेवली आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट आणि ती अजूनही माझ्या बरोबर असते ती म्हणजे मी म्हणेल की आपल्याला चॅलेंजेस येतात, सगळं येतं, पण आपल्याला तेच गोष्टी नम्र राहणे शिकवतं. आणि मी तिथून आलो आहे ना, त्याच्यामुळे मला अजूनसुद्धा खूप इझी होतं ऑन ग्राउंड राहणे. म्हणजे आणि ते खूप महत्त्वाचं वाटतं मला आता. क्या बात आहे. सायबर क्रिमिनल्स जर आपला हा पॉडकास्ट ऐकत असतील तर त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? हो, मस्त.
त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल की आय एम रेडी, म्हणेल की तुम्ही काय करतायत मला माहिती आहे. ओ तो भाई आप बच के रहो. सर, वन गॅजेट ज्याच्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. माझा फोन. सगळ्यांसाठी ते झालेलं आहे, अत्यंत महत्त्वाचं. जर AI तुमच्या डेली टास्कला रिप्लेस करत असेल तर तुम्ही कोणती गोष्ट आनंदाने सांगाल की हो कर रिप्लेस? मी ऑलरेडी खूप AI वापरायला सुरू केलेलं आहे. ओके. आणि रिप्लेस म्हणजे काय की मला थोडंसं रिसर्च करावा लागतो प्रत्येक गोष्टी करायला, आणि बऱ्याच गोष्टी रिसर्चसाठी मला AI सध्या खूप हेल्प करते आणि मी तर आनंदाने त्याचा उपयोग करतो. इनफॅक्ट आता असं मी म्हणेल ना मल्टिपल लूप्समध्ये मल्टिपल AI काम करतात. आता मी एक AI नाही वापरत, असं खूप सारे AI चालू असतात आणि खरंच खूप हेल्प करते मला. म्हणूनच सरांना आपण AI एक्सपर्ट म्हणतो आहोत. राईट. सर, आता पुढच्या सेगमेंटकडे आपण वळणार आहोत. रॅपिड फायर तर मस्त होतं, कडक होतं, खतरनाक होतं, आणि आता अतिशय क्विक. तुम्हाला काहीच म्हणायचं नाहीये, हो किंवा नाही मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. हो किंवा नाही. अच्छा, ठीक आहे. तू प्रश्न पडणार दिसतीये मला. नो येस. ओके, ठीक आहे. आयुष्यात प्रत्येकाला काही ठिकाणी हो म्हणावं लागतं, काही ठिकाणी नाही म्हणावं लागतं, पण ते कुठल्या वेळेस काय म्हणतोय आपण ते सगळं इथून ठरत असतं, कधी इथून ठरत असतं. राईट. तर आता बघूया, वाटायला लागली आहे पण ठीक आहे. आता बघूयाच कुठे येस आणि कुठे नो म्हणतात आपल्याला. डू यू एन्जॉय मेकिंग प्रेझेंटेशन्स? इंटरेस्टिंग. हॅव यू एव्हर गुगल्ड युअर सेल्फ? नो. पण आम्ही केलंय. डू यू लाईक व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीज कॉन्टेंट? नो, अजिबात नाही. ओके. डू यू लाईक ट्रेन ट्रॅव्हल? येस, व्हेरी मच. विंडो सीट हवी का? ऑफकोर्स. याच्यावरती माझा मित्र मला खूप हे पॉडकास्ट बघितल्यावरती ओरडणार आहे, कारण त्यांनी 2-3 वेळा माझी ट्रेन तिकीट बुक केली पण मला वेळ नाही काढता आला ऍक्च्युली. अरे, ती जी साईडची असते ना ती वाली, जिथे आपण इंडिव्हिज्युअल एकटं बसू शकतो, म्हणजे तिथे बाकीचे कसे पॅसेंजर्स येतात ना वेगवेगळ्या बर्थचे, तर साईडवाला जो असतो ती लाईन जरा जास्त आवडते मला. ओके. सर, तुमचं लगेज कधी हरवलं आहे का? कारण की तुम्ही खूप प्रवास करतात. येस. ओके. काही महत्वाचं गेलं होतं? नाही. डू यू यूज AI टूल्स डेली? येस. तुम्हाला प्राणी आवडतात? खूपच. माझ्याकडे 2 मांजर आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला तर ते माझ्या मुलाच्या हट्टामुळे आम्ही घेतले, पण आता दोन्ही मुले माझ्या घरात नसतात आणि माझ्यासाठी आता ते कसं आहे की मला सारखं वाटतं ते माझी वाट बघत असतील, मला त्यांच्यासाठी फूड बनवायचं आहे, असं ते चालू असतं. आणि सो आय एन्जॉय दॅट ॲक्च्युली. मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आपल्या रोजच्या हेक्टिक स्केड्यूलमध्ये जेव्हा आपण पेटसोबत वेळ स्पेंड करतो तेव्हा तो खूप रिलॅक्स करणारा असतो, हे तुम्ही मान्य करा? खूपच. आणि इनफॅक्ट म्हणजे आपण सगळं विसरून जातो, तेच इम्पॉर्टंट आहे. आणि लाईक ते डोळ्यासमोर राहतात त्या आठवणी, आणि नंतर त्या आपण जेव्हा टेन्स असतो ना, पण आपल्याला त्यांचे फोटोज दिसले लगेच रिलॅक्स होतो. पण सर, तुम्ही पाहिलंय का, म्हणजे माणसांचे जसे स्वभावात वेगवेगळा फरक आपल्याला जाणवतो तसं प्राण्यांमध्ये सुद्धा असतो. डॉग आणि कॅट मध्ये तो मेजरली जाणवतो. माझ्याकडे 2 मांजर आहेत, दोन्ही म्हणजे सिस्टर्स आहेत म्हणेल मी, पण दोन्ही खूप वेगळे आहेत. म्हणजे एक खूपच ॲग्रेसिव्ह, एक खूपच क्वाईट, तिला शोधून आणायला लागतं, कुठेतरी बसलेलीच असते, आणि एक सारखी पळत असते कुठेही. काय नाव आहे त्यांचे? एकचं नाव हानो, एकचं नाव नोआ. हे दोन्ही माझ्या मुलांनी ठेवलेले नाव आहेत. जॅपनीज वाटतात ना ॲक्च्युली. बाकी आता कुठला पेट तुम्हाला वाटतंय की घरी आणायला पाहिजे जर आणायचं असेल तर? नाही, आता मला ते 2 मांजर आहेत तेच, म्हणजे कसं आहे ना, मला जेवढा वेळ मिळतो त्याच्यानुसार ते 2 ठीक आहेत. पण पुढे जाऊन मी कदाचित एखादा डॉग नक्की घेईल असं वाटतंय मला ऍक्च्युली. मस्त. थँक्यू सो मच सर. सिटी टॉक्स मध्ये तुमचा पूर्ण प्रवास जाणून घेताना अंगावरती शहारे आले, प्रेरणा मिळाली. रिस्क घ्यायला पाहिजे आपण, आणि गिवअप न करण्याचा जो ॲटिट्यूड आहे तो कायम अंगी बाळगला पाहिजे, आणि सतत नवीन आपण काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. आणि हे सगळं करताना आपल्या मेंटल हेल्थला जपत फिटनेसकडेही लक्ष द्यायला पाहिजे, आणि ते करत असताना प्रवास एन्जॉय केला पाहिजे. आणि प्रवास एन्जॉय केला पाहिजे. ॲब्सोल्युटली. ते हे इतक्या गोष्टी ज्या आहेत त्या मला ॲक्च्युली आज ह्या जाणून घेता आलेल्या आहेत, आणि मला खात्री आहे की यातल्या काही पर्सेंटमध्ये आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये जर अप्लाय केल्यात तर आयुष्य खरंच सॉर्टेड होईल, हो ना? येस, पटतंय. राईट. आणि मगाशी इमोजीजचा गेम आपण सरांसोबत खेळलो. मी एकच सांगेल की ह्या इमोजीजच्या खेळासोबतच ह्या पॉडकास्टमध्ये माझ्याकडनं हे लाईक आहे सरांसाठी, कारण की जेव्हा सोशल मीडियावरती मी कुठल्याही प्रकारचं काही कॉन्टेंट शेअर करत असते तर सरांकडनं 100% मला हे
एक्सप्रेशन जे आहेत, त्यांच्या इमोशन्स माझ्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि कीप गोईंग हा मेसेज त्यांचा नेहमी असतो. सो थँक्यू सो मच सर, खूप खूप भारी वाटलं. आय होप की तुम्हाला सुद्धा छान वाटलं असेल. खूपच छान, जुन्या प्रवासात न जाऊन आल्यासारखं वाटतं आणि खूप हे मेमोरेबल डिस्कशन झालं मी म्हणलं. ग्रेट. सिटी टॉक्सच्या पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात अशाच एका चेंज मेकरच्या रिमार्केबल जर्नीला जाणून घेण्यासाठी. त्यासाठी पाहत रहा सिटी टॉक्स, माझ्या म्हणजे आजी शशशौ शनाली सोबत.